शिक्षण प्रसारक मंडळ या शिबिराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर संभाजी शिवाजी राऊत MBBS MD मेडिसिन सुपर स्पेशालिटी हार्ट सेंटर व मंजुषा स्किन वर्ल्ड अकलूज यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। डॉक्टर हर्षल राजन एकतपुरे MBBS MD। क्षण हा नवा संकल्प नवा, जीवनाची साथ नवी, एक विचार संकल्प निरोगी आयुष्याचा नवा विचार। मित्रो, आजच्या धकाधकीच्या युगामध्ये आपण आपल्या हृदयाकडे, आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो, पण आज खरं तर लक्ष देण्याची गरज आहे आणि ती आगतम स्वागतम सुस्वागतम। प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात गुरूंना मान, आरोग्याच्या नभामध्ये डॉक्टरांना सन्मान। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व परिसरातील शाखा प्रमुख, सर्व त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षकेतर, आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, आज शिक्षण प्रसार मंडळाच्या या हृदयरोग व मधुमेह शिबिराच्या निमित्ताने डॉक्टरांना सांगायला मला मनापासूनचा आनंद होतो की या संस्थेचे संस्थापक सरकार महर्षींनी या संस्थेची स्थापना 1948 रोजी केली। आज जवळपास संस्थेच्या 55 शाखांमधून 33,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या 33,000 विद्यार्थ्यांना 1300 शिक्षक आहेत, ते अण्णासाहेब या सर्वांच्या माध्यमातून या संस्थेने आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जडणघडण, कला, क्रीडा, संस्कृती, गुणात्मक वाढीबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुद्धा या संस्थेने सातत्याने प्रयत्न केला। हे करत असताना शाळा पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन असेल, आरोग्य शिबिर असतील, वृक्षारोपण असेल, समाजोपयोगी पडणारे सर्व जे काही गोष्टी आहेत ह्या करण्याचा सातत्याने शिक्षण प्रसार मंडळाने प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनपर असेल, उद्बोधनपर असेल, समाजाच्या मार्गदर्शनापर असेल, असे अनेक मोठे कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण सातत्याने घेतलेले आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु आज जे मार्गदर्शन करणार आहे ते सुद्धा काही वेगळे नाही आहे। ते मला वाटतं की या आपल्या माहितीमध्ये सांगतीलच, ते या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत। आज जरी ते वेगवेगळ्या ठिकाणी आपलं काम करत असतील, परंतु हे सर्व करत असताना संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब आणि डॉक्टरांची चर्चा झाली की आपण चालूच्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीला सामना करावा लागतोय की सर्वांचं आरोग्य उत्तम असलं पाहिजे, सर्वजण सक्षम असला पाहिजे, या दृष्टीनं त्यांची चर्चा झाली आणि एक अशा पद्धतीचं एक आरोग्याच्या बाबतचं, हृदयरोग असेल, मधुमेह असेल, याबाबतचं एक शिबिर आयोजित करायचं ठरलं आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे, आज ते शिबिर होत आहे। आज हे शिबिर घेत असताना आजच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये अतिरिक्त ताणतणाव असेल, चुकीच्या पद्धतीचा आहार असेल आणि व्यायामाचा अभाव असेल आणि यामुळं हृदय रोग असेल, मधुमेह असेल, अशा सारखे आजार बळावत आहेत। आज कितीतरी आपण पाहतो समाजामध्ये की आसपास आपल्या भोवताली पाहिलं तर बऱ्याच लोकांना साधारणतः एक 40च्या पुढे गेलं म्हणायला आपण म्हणायचो, परंतु आज ह्या अतिरिक्त ताणतणावामुळे हृदयघातकासारखे रोग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत। लहान लहान मुलांना सुद्धा मधुमेहासारखा आजार जडतोय आणि मग आपण हे काम करत असताना आपण शिक्षण प्रसार मंडळाच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व सहकार्यांना जर याबाबतची माहिती आणि उपाययोजना आपण जर सांगितल्या तर हे ज्ञानार्जनाचे काम करणार असतात हे सर्वजण मंडळी स्वतःला ते फायदेशीर होईल, परंतु हे समाजामध्ये वावरत असताना इतर 4 लोकांना पण ते माहिती पोहोचवतील, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळाने ह्याबाबतचा निर्णय घेतला आणि अतिशय प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो, जयंत्या, पुण्यतिथ्या, बाकीचे उपक्रम असतील, अदर ऍक्टिव्हिटीज असतील, परंतु आरोग्याच्या बाबत सतर्क राहणं फार गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातूनच हा आजचं एक शिबिर
आज इथं होतंय. मी अधिकचा आपला सर्वांचा वेळ घेणार नाही, कारण डॉक्टरांना त्यांचं मार्गदर्शन करायचंय आणि आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. आणि त्याबाबत मी पुन्हाच्या आरोग्य शिबिरासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या प्रास्ताविकातून आपण शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज कार्याची माहिती त्याचबरोबर हृदय लागतो याची भावना तरुणांच्या मनामध्ये रुजावी, एकतेतून तो विधायक मार्गाकडे यावा या उदात्त हेतून जनशक्ती हीच राष्ट्रशक्ती हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर घेऊन 29 डिसेंबर 2000 रोजी संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ. सर्वांना नमस्कार. संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळाची स्थापना आदरणीय अण्णासाहेब यांनी 29 डिसेंबर 2000 मध्ये माननीय बाळदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपणही काहीतरी देणं लागतो. राबवणे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील उपक्रम राबवणे असा उदात्त हेतू या मंडळानं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. सर्वप्रथम आम्ही सुरुवात केली ती लेझिम प्रशिक्षणापासून. आदरणीय दादासाहेबांच्या त्यांनी त्या खेळाचं प्रशिक्षण सुरू केलं आणि आपल्या संस्थेतल्या बऱ्याच शाखांमध्ये, जवळजवळ सर्व शाखांमध्ये आपण मंडळाचे सदस्य असतील किंवा हनुमान तालीम लेझिम संघाचे सदस्य असतील त्यांना त्या ठिकाणी पाठवून आपण जवळजवळ सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण राबवलं. मोठा आहे, आपल्या सर्वांसाठी ही मोठी अचिव्हमेंट आहे. त्यानंतर गेली 17 वर्ष आपण रक्तदान शिबिर घेत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की विज्ञान किती पुढे गेलं तरी रक्त अजून तयार करू शकत नाही. रक्त हे आपण डोनेटच केलं पाहिजे आणि सामाजिक गरज ओळखून सामाजिक भान ठेवून या हे शिबिर आपण दरवर्षी आदरणीय दादासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज रक्तपेढीमध्ये ही स्पर्धा घेतो. डॉक्टर पराग संचिती आपल्या भागातील बऱ्याच नागरिकांना त्याचा फायदा झाला. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव 60व्या वर्षी ज्यावेळेस आपण पूर्ण केला त्यावेळेस ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलं, ब्रिटिश काळामध्ये तुरुंगवास भोगला, अशा 60 स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान या ठिकाणी भरवलेल्या होत्या. मंडळाच्या वतीनं कॉलेजच्या खशाबाद स्टेडियममध्ये आपण राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा ह्या आपण जवळजवळ दरवर्षी घेत आहोत आणि आता नुकत्याच अंडर 19च्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या होत्या. सामान्य नागरिकांसाठी काही छोटे छोटे प्रश्न असतात परंतु ते अतिशय महत्त्वाचे असतात. आमचं लेझिम स्पर्धेचं जे व्यासपीठ आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस गेस्ट येतात, आता मोहिते पाटील परिवाराचे अगदी मोठ्या दादांपासून ते सयाजीराजेंपर्यंत सर्व सदस्य त्या ठिकाणी येतातच, परंतु जे VIP त्या ठिकाणी येतात, जे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवतो. त्यांच्याकडून पुढचा कार्यक्रम आपल्याला काय करून घेता येईल हे अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमी विचारात घेत असतो. आपण तहसीलदार माने मॅडम असताना त्या ठिकाणी त्यांना गेस्ट म्हणून स्पर्धेच्या उद्घाटनाला बोलवलं आणि त्यांना आम्ही एक असे सूचना केली. अण्णासाहेबांनी त्यांना सांगितलं की रेशन कार्ड वाटप हा अतिशय जिकिरीचा प्रश्न असतो. सामान्य नागरिक त्या ठिकाणी तलाठी कार्यालय तहसील कार्यालयामध्ये जाणं, तिथली प्रोसेस पूर्ण करणं हे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना रेशन कार्डचं वाटप किंवा ज्यांच्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करणं हेही त्या ठिकाणी आपण रेशन कार्डचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर असाच एक आणखी प्रश्न होता की वय आदिवास ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो किंवा कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला, तेही आपण शाळांमध्ये कॅम्प राबवलेले होते. तहसीलदारांच्या माध्यमातून मंडळाच्या वतीनं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये, बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये डोमेसाईलचं सर्टिफिकेट त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता परवाची घटना आहे की महर्षी प्रशालेतील एका विद्यार्थ्यांनी एक स्त्री आणि त्याचा मुलगा शेततळ्यात बुडत असताना त्याला वाचवलेला आहे. चिरंजीव पाटोळे असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. अण्णासाहेबांनी त्याचं कौतुक केलं, त्याचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. हे अतिशय म्हणजे सामाजिक भान असलेली गोष्ट आहे. राज्यस्तरीय नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आम्ही बऱ्याच वेळा भरवल्या आहे. आपले सर्व कार्यक्रम केवळ या कोरोना काळामुळे 1-2 वर्ष थोडेसे थांबलेले आहेत, नाही तर सतत मंडळाचे कार्यक्रम सुरू असतात. अतिशय भव्य स्पर्धा या राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धा होतात. सदाशिव महाविद्यालयाचं मैदान असेल किंवा महर्षी मैदान असेल
या 2 ठिकाणी आम्ही आलटून पालटून स्पर्धा या घेतलेल्या आहेत. सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानामध्ये गॅलरी उभा करणं, जनरेटर उभा करणं, प्रकाश झोतामध्ये घेणं हे खूप मोठं खर्चिक तर आहेच, परंतु नियोजनाच्या दृष्टीने खूप ते जिकिरीचं काम आहे. तरी सुद्धा अण्णासाहेबांनी एकदा सांगितलं आणि अण्णासाहेबांचं नियोजन एकदा ठरलं त्यामध्ये बदल नाही. तर त्या स्पर्धा अपेक्षा आपण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मला सांगायला एक प्रसंग आवडेल अण्णासाहेब, तुमची परवानगी घेऊन सांगतो. स्पर्धा एवढ्या पारदर्शक होतात. शेवटचा सामना होता, अण्णासाहेबांचा स्वतःचा संघ होता, अण्णासाहेब खेळणार होते म्हणजे खेळले होते. बॅटिंग सेकंड होती, 1 चेंडू शिल्लक, 2 धावा कमी होत्या. बॅट्समनने शेवटचा चेंडू खेळला, 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाला रनआउट. अंपायर आपलेच होते, मला वाटतं आडेकर सध्या त्यावेळेस होते, आज आपल्याकडे नाही ते. अंपायरने निर्णय दिला आउट. एका रनाने संघ जिंकण्यापासून थांबला. अण्णासाहेबांनी निर्णय दिला, पंचांनी जो निर्णय दिला तो निर्णय. स्पर्धा याला म्हणतात. कोल्हापूरचा कॅप्टन येऊन मला सांगायला लागला की आम्ही प्रत्येक ठिकाणी खेळतो, पण अशी स्पर्धा आम्ही पाहिली नाही. तुमचा संघ खेळतोय, पंचही तुमचेच आहेत, तरी सुद्धा एका धावेने तुम्ही आम्हाला विजय देताय. अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. मी मुख्य कार्यक्रम आपला नंतर नसल्यामुळं आपण थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या ठिकाणी आपण आयोजित केलेलं होतं. त्याचबरोबर सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागामध्ये बाल क्रीडा महोत्सवाचे आपण त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. त्याचबरोबर आजची तरुण पिढी थोडीशी कुठेतरी ट्रॅक सोडते, भरकटते असं वाटतं. त्यामुळं या तरुणांसाठी व्यसनमुक्ती शिबिर, मग ते मोबाईलचं असू द्या किंवा इतर कुठलं असू, त्याबाबत आपण तज्ज्ञांकडून त्यांना थोडंसं त्यांना मार्गदर्शन केलं होतं. दंतरोग चिकित्सा शिबिर असेल, मुलींसाठी हिमोग्लोबिन चाचणी शिबिर असेल, कावीळ हेपॅटायटिस बी लसीकरण शिबिर असेल, गुणवंत विद्यार्थी जे शिष्यवृत्तीमध्ये वगैरे येतात त्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान असेल. त्याचबरोबर वसतिगृहातील विद्यार्थी जे आपल्या घरापासून दूर असतात, आपल्या आईवडिलांपासून दूर असतात, त्यांना प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी, साधारणतः अण्णासाहेबांचा वाढदिवस असेल, दादांचा वाढदिवस असेल किंवा इतर वेळी आपण त्यांना खाऊ वाटप त्या ठिकाणी करत असतो. खरं तर अण्णासाहेबांना हे असं सांगणं आवडत नाही, परंतु कुठंतरी आपण ते ठिकाणी ते कधी आपलं असे म्हणजे पडद्यामागून काम करणारे आम्ही सगळी माणसं आहोत, परंतु कुठंतरी ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. खोतकरू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप हे त्या ठिकाणी आपण करत असतो. त्याचबरोबर सरकार महर्षी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वेगवेगळ्या विषयावरील व्याख्यानमालेचं आयोजन मंडळाच्या वतीने केलेलं आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी अन्नदान वाटप मंडळाच्या वतीने केलं जातं. अकलाई देवी, ग्रामदेवता अकलाई देवी, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मंडळाचे सदस्य हे त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम पाहत असतात. त्याचबरोबर रमजान महिन्यातील उपवासामध्ये विजय चौकातील दर्गा मस्जिद या ठिकाणी ज्यांचे उपवासधारक आहेत त्यांच्यासाठी इफ्तारचं आयोजन मंडळाच्या वतीने केलं जातं. कोरोना काळात गरजूंना वैद्यकीय व आर्थिक मदत त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा प्रकारे सर्व वर्षभर कार्यक्रम हे अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चालू असतात. हृदयरोग व मधुमेह मार्गदर्शन शिबिर हा त्याचाच एक भाग आहे. आपणा सर्वांना याचा निश्चित फायदा होईल हे या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मोलानी सर. आपण संग्रामच्या चक्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्या कार्याला वंदन. महर्षी गीतातून महर्षि
तुमच्या विचारधारा. खूप खूप धन्यवाद आदरणीय अण्णासाहेब. यानंतरची विनंती, नवोदय परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ. 6 ते 12वीचं शिक्षण जेव्हा नवोदय विद्यालय कोल्हापूर येथे झालं, अतिशय उच्च विद्याभूषण आणि इतर वेगळा आणि अलौकिक कमी वेळेमध्ये अल्पावधीमध्ये आपल्या सर्वांच्या वैद्यकीय सेवेसाठी उतरलेले डॉक्टर संभाजी शिवाजी राऊत, MBBS, MD मेडिसिन, शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी, त्याचबरोबर 11वी-12वी पहिली ते 10वी शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, 11वी-12वी संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी शिक्षण झाले. सध्या रुबी ऑफ क्लिनिक पुणे सुपर स्पेशालिस्ट क्लिनिकमध्ये पुणे कोलंबिया एशिया हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सेवा देत आहे. तो प्रत्येक महिन्याच्या 4थ्या रविवारी अकलूज या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हार्ट सेंटरवर मंजुषा क्लिनिक येथे सेवा देत आहे. आदरणीय हर्षद एकतकर डॉक्टरांचा सन्मान या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि अण्णासाहेबांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. राऊत डॉक्टरांच्या मातोश्री आपणाला विनंती करतो आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभागृहामध्ये उपस्थित सर्व पत्रकार मित्र यांचाही सन्मान संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या वतीनं संपन्न होतं. मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद. विशेष गणित व विज्ञान विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून शाखांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अनेक विज्ञानाच्या निबंध वक्तृत्व तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक व्याख्यान आपण दिलेली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणून आपला सन्मान झाला होता आणि विज्ञान प्रदर्शनात तज्ञ परीक्षक म्हणून आपण काम केलेले आहे. आदरणीय धोत्रे सरांच्या विज्ञानाशी जडले नाते या पुस्तकाचं प्रकाशन शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष माननीय श्री संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आजच्या या शिबिराच्या निमित्तानं श्री राजेंद्र मुकुंद धोत्रे सर यांचा सन्मान संपन्न होतोय. आदरणीय अण्णासाहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. सायन्स इज अ विंडो ऑफ ऑल वर्ल्ड, जगाचं प्रवेशद्वार विज्ञानाला म्हटलं जातं. अशा विज्ञान विषयाच्या अनेक रंजक गोष्टी ज्यांनी विज्ञानाशी जडले नाते या विज्ञान विषयात पुस्तकामध्ये ठेवल्या आणि आपल्या सर्वांसमोर त्या ठेवल्या. खूप खूप अभिनंदन धोत्रे सर आपलं. संग्रामसिंहजी मोहिते पाटील यांनी व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानं
हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम ॲक्च्युली आयोजित करण्याचं 1 वर्षापूर्वी माझ्या मनात चालू होतं की बऱ्याचदा आमच्या लेक्चर्स टॉक्स ह्या डॉक्टरांसाठी राहतात, जे वैद्यकीय परिसंवाद असतात त्याच्यामध्ये आम्ही बोलत असतो, पण अशा पद्धतीचे अनुभव आम्हाला थोडे कमीच आहेत की जनरल पब्लिकला बोलण्यासाठी जे डायरेक्टली आमचा पेशंटशी किंवा पेशंटच्या अडचणींशी आमचा जो संवाद व्हायला पाहिजे त्यामध्ये थोडं आम्ही मागे पडतो. मला असं वाटलं की असा काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे. माझी त्यांची काही दिवसापूर्वी भेट झाली होती माझ्या क्लिनिकमध्ये. त्यानंतर आमची चर्चा झाल्यानंतर जेमतेम ह्या 3 दिवसामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केला त्याने त्यांनी जे आमचं आदरातिथ्य केलं त्याने आम्ही दोघेही भारावून गेलो आहोत. आम्हाला ह्या पद्धतीचं हॉस्पिटॅलिटी एक्सपेक्टेड नव्हती. आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. सर्वप्रथम डॉक्टर हर्षल आणि मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंहजी पाटील, रणवरे साहेब व सर्व शिक्षक वृंद यांचं मी प्रथमतः आभार देतो. सर्वांचा मी आभारी आहे व मी माझ्या टॉपिकविषयी बोलायला सुरू करतो. हृदयरोगाबद्दल मी स्पेशली बोलत आहे. माझं इंट्रोडक्शन ऑलरेडी केलेलं आहे. मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे बेसिकली हृदयरोग ही शाखा मागच्या 25 ते 30 वर्षामध्ये खूप जोमाने नवीन ॲडव्हान्समेंट होत आहे. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 वर्षापूर्वी बघितलं तर अकलूजमध्ये एंजिओप्लास्टी होती. ह्या गोष्टीला जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली असतील. बऱ्याचशा भारताच्या भागामध्ये आत्ताही जिल्ह्याच्या ठिकाणी काही ठिकाणी आत्ता मागच्या 2 ते 3 वर्षात एंजिओप्लास्टी व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र ओव्हरऑल भारताचा किंवा बाकीचा भाग बघितला तर बऱ्यापैकी कार्डिओलॉजीच्या ॲडव्हान्समेंट होत आहेत. म्हणजे आता मी जवळजवळ एंजिओप्लास्टी मागची 3.5 वर्ष झालं मी अकलूज व परिसरात करत आहे. पंढरपूर या ठिकाणी असेल, बारामती या ठिकाणी असेल. बारामतीमध्ये जवळजवळ 2001 सालापासून कॅथलॅब चालू आहे. म्हणजे 21 वर्ष झालं कॅथलॅब चालू आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मित्राने बीडमध्ये कॅथलॅब चालू केले, त्याला फक्त 1.5 वर्ष झालेलं आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीच्या लोकांना मिळत आहे. तर आपण टॉपिकला सुरुवात करूया. सर्वप्रथम हृदयरोग म्हणजे काय असतं? हृदयरोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नव्हे. हृदयरोगाचे इतरही काही प्रकार आहेत. त्यामध्ये जन्मजात विकार असतात, त्याला आम्ही कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो. लहान बाळांमध्ये व शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जन्मजात हृदयाला छिद्र असणं, रक्तवाहिन्यांची व हृदयाची ठेवण वेगळ्या प्रकारची असणं, ह्याला आम्ही कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो. त्याच्या ट्रीटमेंट्स ह्या लवकर खूप कमी वयात होणं अपेक्षित असतं. एकदा का ह्या वेळेत ट्रीटमेंट नाही झाल्या तर बाळाला येणारे व्यंग किंवा कधी कधी हे इरिव्हर्सिबल म्हणजे नंतर न रिकवर होणारे आजार बनून जातात. दुसरे आजार असतात ते झडपांचे आजार. हृदयाला 4 झडपा असतात, त्याला ऑर्टिक मायट्रल वाल्व, ट्रायकस्पिड वाल्व अशा पद्धतीच्या झडपा असतात. झडपांचे आकार म्हणजे त्याच्यामध्ये लिकेज तयार होणं किंवा स्टिनोसिस म्हणजे झडपा छोट्या होतात आणि त्याच्यामुळे जे त्रास होतात त्याच्याशी संबंधित हे आजार असतात, ज्यामध्ये आपल्याला हृदयासाठी ज्या काही सर्जरीज कराव्या लागतात. त्यात ओपन हार्ट सर्जरी आहे आणि दुसरी ॲडव्हान्समेंटमध्ये आपण बलूनने ह्या वाल्व सुद्धा आता मोठ्या करू शकतो. हे झडपांचे आजार असतात. कधी कधी हृदयांच्या स्नायूंचे आजार असतात. ज्या पद्धतीनं पायाला पोलिओ होतो आणि पायांचे स्नायू अशक्त होतात व कमकुवत होतात, त्या पद्धतीनं हृदयांचे स्नायू सुद्धा कमकुवत होतात. त्याला कार्डिओमायोपॅथीज किंवा मायोकार्डायटिस म्हणतात. हे आजार असतात हृदयाच्या स्नायूमध्ये. ह्याचे बेसिकली पेशंटचं हृदयाचे पंपिंग कमी होऊन धाप लागणं वगैरे अशी याची लक्षणं असतात. आणि बऱ्याचदा ज्या व्यक्तींचं हृदयाचं पंपिंग 30% कमी असतं अशा लोकांमध्ये अचानक हृदय बंद पडण्याचा धोका असतो. त्याला आपण म्हणतो की कार्डियाक अरेस्ट. ज्यावेळेस हे कोणत्याही आजारामध्ये होऊ शकतं, म्हणजे हृदयांच्या स्नायूच्या आजारांशी संबंधित असू शकतं किंवा हृदयविकार हार्ट अटॅकशी संबंधित असू शकतं. इतर आजार म्हणजे हृदयाच्या आवरणांचे आजार, त्याला पेरिकार्डियल डिसिजेस किंवा आम्ही पेरिकार्डायटिस, कन्स्ट्रिक्टिव्ह पेरिकार्डायटिस, पेरिकार्डियल इफ्युजन, हृदयाच्या आवरणाच्या भोवती पाणी होणं, हेही आजार हृदयाच्याच आजाराचे एक प्रकार आहे. दुसरं म्हणजे हृदयाच्या गतीचे आजार किंवा हृदयाच्या ठोक्यांचे आजार. हृदयाची गती नॉर्मली 60 ते 100च्या दरम्यान असायला पाहिजे. कंटिन्युअसली सतत ती हृदयाची ठोके 50च्या कमी राहणे, 40च्या कमी राहणे किंवा 100च्या वर राहणं हे थोडं काळजीचं असतं. हृदयाचे ठोके कमी राहिल्यामुळे चक्कर येऊ शकते. हृदयाचे ठोके जास्त वाढल्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर कमी होऊन अचानकपणे हृदय बंद पडण्याचा धोका असतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या गोष्टींची आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे हार्ट अटॅक. हे हार्ट अटॅक म्हणजे बेसिकली हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. नेक्स्ट स्लाइड. तर आपण बोलणार आहोत ते बेसिकली हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक आणि त्याचे प्रतिबंध व उपचार. नेक्स्ट स्लाइड. हृदयविकाराबद्दल बोलणं का गरजेचं आहे?
सध्या जे मृत्यूचं प्रमाण आहे त्यातले जवळजवळ 30% जास्त आजार हे हृदयविकार व स्ट्रोकशी रिलेटेड आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा जो घटक आहे मृत्यूचं, जे सर्वात महत्त्वाचं जगातलं जे कारण आहे ते हृदयविकाराशी संबंधित आहे व स्ट्रोकशी संबंधित आहे. तर सर्वात महत्त्वाचं हृदयविकाराचे जे आजार आहेत ते सगळ्यात स्ट्रोक व हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. दुसरं म्हणजे की सगळ्यात जवळजवळ जगामध्ये 20 लाख लोकांना दरवर्षी हार्ट अटॅक येतो. त्यातले जवळजवळ 1.2 मिलियन म्हणजे जवळजवळ 12 लाख लोक ह्या आजाराने मरण पावतात एका वर्षी जगामध्ये. एवढी भयानक दाहकता आहे. आणि त्यातल्या 5 मिलियन लोक हे दवाखान्यात पोहोचत नाही. म्हणजे जवळजवळ वर्षाला 5 लाख हार्ट अटॅकचे रुग्ण दवाखान्याची पायरीही पाहू शकत नाही. बऱ्याचदा याची कारणं वेगळी आहेत. वेगळी म्हणजे काय की काही ठिकाणी अशिक्षितपणा, आजाराबद्दलचा अशिक्षितपणा म्हणजे आजाराबद्दलची लक्षणं माहीत नसणं. बऱ्याचदा आपण ऍसिडिटी म्हणून त्याला टाळाटाळ करतो, वेळ घालवतो आणि त्यामध्येच सुरुवातीचा जो वेळ असतो त्याला आम्ही गोल्डन आवर म्हणतो. पहिले 60 मिनिटं हृदयविकाराचे जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. त्या वेळेत जर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली तर पेशंटचा जीवही वाचू शकतो आणि पुढचं आयुष्यही चांगलं सुखकर होऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड. तर ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जवळजवळ 25% हृदयविकाराचे रुग्ण हे वयाच्या 40व्या वर्षाच्या अगोदर लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेला आहे. आणि हृदयविकाराचे 50% रुग्ण हे 55च्या खालचे आहेत. म्हणजे लिटरली आठवड्याला एक माझ्याकडे येणारा पेशंट हा 35च्या कमी असतो. एवढी भयानक दाहकता. म्हणजे लिटरली मला 22 वर्षाच्या मुलाची एंजिओप्लास्टी जो कॉलेजला जातो याची करावी लागलेली आहे. एवढं भयानक प्रमाण आहे. आणि ज्यावेळेस हा अकाली हृदयविकार येतो त्यावेळेस कुटुंबावर येणारं बर्डन हे खूप भयंकर असतं. नेक्स्ट स्लाइड. बेसिकली हार्ट अटॅक मध्ये सुरुवातीला आपण मी ज्या 3 हे दाखवलेले आहे त्यामध्ये पहिला वरचा जो भाग आहे ती रक्तवाहिनी आहे. रक्तवाहिनीमध्ये जो पिवळा भाग दिसतोय तुम्हाला तो कोलेस्ट्रॉलचा थर जमा व्हायला लागलेला आहे. सुरुवातीच्या भागामध्ये रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे थर जमा होतात. ज्यावेळेस ते ब्लॉकेजेस विशिष्ट लेवलच्या 70%च्या पुढे 80%च्या पुढे जातात त्यावेळेस पेशंटला चालत असताना धाप लागणं, छाती भरून येणं, छातीत दुखणं, खांदे जड येणं अशा पद्धतीच्या तक्रारी, अशा पद्धतीची लक्षणे यायला सुरुवात होते. वेळीच लक्ष न दिल्यास ह्या रक्तवाहिन्यातले हे जे चरबीचे थर आहेत ते कधी कधी फुटतात. ह्याला प्लाक रप्चर असं म्हणतो. आणि ते चरबीचे थर जर फुटले तर रक्तवाहिनी अचानक बंद पडते. रक्तवाहिनी ज्यावेळी अचानक बंद पडते आणि रक्तवाहिनीतला रक्तप्रवाह थांबतो त्यावेळी पेशंटला हार्ट अटॅक येतो. म्हणजे हार्ट अटॅक असणं आणि ब्लॉकेजेस असणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मधली स्लाइड आपल्याला दाखवते की पेशंटला ब्लॉकेजेस आहेत पण पेशंट ज्यावेळेस बसलेला असतो, काम करत नसतो, पेशंटला सिम्पटम नसतात. पेशंटला एक्झर्शनल सिम्पटम होतात. म्हणजे काम करत असताना, काही कष्ट करत असताना, चालत असताना, पायरी जिन्या चढत असताना पेशंटला त्रास होतो. याचा अर्थ पेशंटला ब्लॉकेजेस डेव्हलप झालेले आहेत. त्यांनी वेळीच त्याला लक्ष दिलं पाहिजे पण पेशंटला अजून हार्ट अटॅक आलेला नाही. या कंडिशनमध्ये बऱ्याचदा हृदयाचं पंपिंग नॉर्मल असतं, ECG नॉर्मल असतात, हृदयाच्या इतर काही तपासण्या नॉर्मल असतात. ह्यात हे ब्लॉकेजेस डिटेक्ट करण्यासाठी काही गोष्टी आहेत का? हो. तर ह्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही ECG, इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी केल्यानंतर स्ट्रेस टेस्टच्या साह्यानं आपण बऱ्याचदा 70 ते 80% वेळा असलेले ब्लॉकेजेस वेळी ओळखू शकतो. हे झाली प्रतिबंधात्मक तपासणी. हार्ट अटॅक आल्यानंतर बऱ्याचदा वेळेत लक्ष नाही दिलं तर हृदयाचा भाग काही निकामी होण्याची शक्यता असते व हृदयाचं पंपिंग कमी होण्याची शक्यता असते. हार्ट अटॅक येण्याची कारणं काय आहेत? काही कारणं आहेत जी आपण बदलू शकतो, काही कारणं आहेत ते आपण बदलू शकत नाही. जसं की आपलं वय. उतार वयामध्ये हार्ट अटॅक येणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे जसं वय वाढेल तसं हार्ट अटॅक व पॅरालिसिसचे आजार होणं साहजिक आहे. पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण स्त्रियांपेक्षा दुप्पट आहे. त्याची काही कारणं आहेत ते हार्मोनल असतील व इतर कारणं की बेसिकली करिअर ओरिएंटेडनेस, आपला स्ट्रेस, टाईप ए बिहेवियर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनुवंशिकता म्हणजे बेसिकली ज्या कुटुंबामध्ये पुरुषांना 55च्या अगोदर हार्ट अटॅक आलेला आहे किंवा स्त्रियांना 65च्या अगोदर हार्टचे आजाराचे निदान झालेले आहे त्या घरामध्ये फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे त्या पेशंटचे नातेवाईक, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, आई वडील ह्या सर्वांच्या हृदयविकाराच्या तपासण्या होणं गरजेचं असतं. म्हणजे समजा जर एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला 55व्या वर्षी हार्ट अटॅक आला असेल तर त्या घरामध्ये त्याच्या इतर भावंडांची, त्यांच्या मुलांची वयाच्या 45व्या वर्षापासून हृदयविकाराची तपासणी दरवर्षी होणं अपेक्षित आहे. तर तो हार्ट अटॅक येण्या अगोदर आपण पेशंट ओळखू शकतो व होणारी इजा, होणारा कौटुंबिक जो आघात आहे तो टाळू शकतो. काही गोष्टी आहेत ज्या आपण नियंत्रित करू शकतो.
त्यामध्ये मधुमेह आहे. मधुमेहाची ट्रीटमेंट आपल्याला व्यवस्थित घेणं आहे, त्याबद्दल डॉक्टर हर्षल बोलणार आहे. दुसरं म्हणजे रक्तदाब. बऱ्याचदा काय आहे की पेशंटला असं वाटतं की रक्तदाब डिटेक्ट झाल्यानंतर गोळ्या चालू झाल्या म्हणजे बंद होत नाहीत. 20 ते 25% लोकांमध्ये, स्पेशली वयाच्या 40व्या वर्षाअगोदर जर ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं तर 25% लोकांमध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद होऊ शकतात. पण पेशंटचं तेवढंच ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ट्रीटमेंटमध्ये गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचदा एक 50% पार्ट हा फक्त गोळ्या प्रिस्क्राईब करणं, मेडिसिन प्रिस्क्राईब करणं हा असतो. पेशंटनं त्या गोळ्या फक्त खात राहणं एवढाच ट्रीटमेंटचा पार्ट नसतो. तर त्या गोळ्या घेऊन नियमितपणे ब्लड प्रेशर चेक करणं, ब्लड प्रेशर नियंत्रित आहे का नाही बघणं, ब्लड प्रेशर कमी होत असेल तर गोळ्या कमी करायच्या, ब्लड प्रेशर वाढत असेल तर त्या गोळ्या वाढवून घ्यायच्या. बऱ्याचदा आमच्याकडे पेशंट येतात, मी 2 वर्ष गोळी खातोय, तुमचीच गोळी खातोय असं सांगतात. पण मग तो ट्रीटमेंट होत नाहीये. ती ट्रीटमेंट ही 25 ते 50%च पार्ट आहे. तुम्हाला बाकी इतर काही गोष्टी करायच्या. त्याच्याबरोबर तुम्हाला रक्तदाब असेल, उच्च रक्तदाब असेल तर त्याच्या संबंधित 10% लोकांना सेकंडरी हायपरटेन्शन असतं, म्हणजे इतर आजाराशी संबंधित ब्लड प्रेशर असू शकतं. जसं की थायरॉइडचे आजार असतील, इतर फिओक्रोमोसायटोमा किंवा कोआक्टेशन म्हणजे हृदयविकाराच्या रक्तवाहिनीचे, महारोहिण्याचे आजार असतील, त्या आजारांचं निदान होणं गरजेचं आहे. स्पेशली तरुण वयामध्ये 20 ते 30% लोकांना इतर काही कारणाशी संबंधित ब्लड प्रेशर असू शकतं. तर वेळीच ह्या आजाराची निदान, त्या ब्लड प्रेशरची जर कारणं आपण शोधून नाही काढली तर ते वाढत जाऊन त्याची दुष्परिणती म्हणजे हार्टचे आजार होणं, पॅरालिसिस होणं, किडनीचे आजार होणं आणि अल्टिमेटली पेशंटला एकदा काही आजार झाले तर तिथून हे आजार रिव्हर्स करणं खूप कठीण राहतं. दुसरं म्हणजे वजन, पोटाचा वाढलेला व्यास व आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय की टाईप ए स्ट्रेस घेणाऱ्या पर्सनॅलिटी असतात. टाईप ए बिहेवियर म्हणजे करिअर ओरिएंटेड, टार्गेट ड्रिव्हन, जे आत्ताच्या सोसायटीमध्ये बऱ्याचदा IT मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत टार्गेट्स दिले जातात त्यांना. ह्यामध्ये बऱ्याचदा टार्गेट ज्यावेळी दिले जातात ते बऱ्याचदा ताणतणावाखाली राहतात. तर हे टार्गेट ड्रिव्हन, करिअर ओरिएंटेड जे सोसायटी आहे ते एक आत्ताचं सर्वात प्रामुख्यानं महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे आपल्या जीवनशैलीचं जे वेस्टर्नायझेशन, अर्बनायझेशन व्हायला लागले ते तितकंच ह्या हृदयविकारासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता जर मला विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचा ह्यातला घटक कुठला आहे हृदयविकारासाठी, तर तो आहे स्ट्रेस व मानसिक ताणतणाव. बऱ्याचदा हे प्रिडिक्ट करू शकत नाही. माझ्याकडे असे काही पेशंट आहेत जे शुद्ध शाकाहारी खातात. वयाच्या 22व्या वर्षी ज्या व्यक्तीची मी अँजिओप्लास्टी केली तो स्वतः माळकरी आहे, घरामध्ये कुणीही नॉनव्हेज खात नाही, पेशंटला डायबिटीज, ब्लड प्रेशर, व्यसन काही नाही आहे. तर मग ह्या वयात काय यायला पाहिजे हार्ट अटॅक? तर सर्वात महत्त्वाचं मला आहे की मानसिक जो ताण, स्ट्रेस आहे, करिअरचा असेल, बऱ्याचदा MPSC करणारी मुलं येतात, तर त्याला प्रत्येक गोष्टीला आपण आपले लिमिटेशन्स ओळखायला पाहिजेत, आपल्या मर्यादा ओळखायला पाहिजे. इव्हन कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनाही, शिक्षकांना आपल्यालाही कळायला पाहिजे की बाबा त्यांना काय मर्यादा, आई वडिलांनाही कळायला पाहिजे की बाबा तुझी लिमिटेशन ओळख. प्रत्येक जण माणूस MPSC करून कलेक्टर होणार आहे असं नाही आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून त्यात आपल्याला थांबता आलं पाहिजे. आपल्याला एक आपलं लिमिट ठरवून घेता आलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं पूर्ण नियंत्रण आणण्याचं कारण म्हणजे की स्मोकिंग किंवा टोबॅको, धूम्रपान. एक सिगारेट आयुष्यात घेतली तरी सुद्धा ती हृदयविकाराला घातक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रमाणात धूम्रपान करणं खूप धोकादायक आहे. नेक्स्ट स्लाइड. धूम्रपान व तंबाखूजन्य कोणत्याही पदार्थाचं सेवन असता कामा नये. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचं प्रमाण तिपटीने वाढतं. रक्तवाहिन्यांचे विकार ह्या लोकांमध्ये जास्त असतात, स्पेशली स्ट्रोक व पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा, फुफ्फुसाचे कर्करोग, कॅन्सर व रक्तदाब वाढणे ही सगळी धूम्रपानामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. तंबाखूचे कोणत्याही प्रकारचे सेवन बंद केले तर साधारणतः 2 ते 3 वर्षात हार्ट अटॅकची, हृदयविकाराची रिस्क 50% कमी होते. काही लोक आम्हाला सांगत येतात की हा व्यक्ती आहे अमुक, मी ह्या व्यक्तीला तो जवळजवळ 30 वर्ष झालं मी बघतोय त्याला, तर स्मोकिंग करतो, त्याला हार्ट अटॅक आलेला नाही. मग मी लोकांना उदाहरण काय देतो बेसिकली की धूम्रपान केल्यानंतर आजाराची रिस्क वाढते. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो असं नाही. तुम्ही रस्त्यावरून ज्यावेळेस गाडी चालवता, रस्त्यावर अपघात होतात, ह्याचा अर्थ असा नाही की आपण रस्त्यावर बाहेर पडायचं नाही, गाडी काढायची नाही. रस्त्यावर जात असताना जी काळजी घ्यायला पाहिजे, जसं की सीट बेल्ट वापरणं, हेल्मेट वापरणं, दारू न पिता गाडी चालवणं, ह्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. जर आपण दारू पिऊन, हेल्मेट न वापरता, सीट बेल्ट न वापरता गाडी चालवायला लागलो तर आपला ऍक्सिडेंट, अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर प्रत्येक वेळी दारू पिणाऱ्या व्यक्तीचा अपघात होतो असं नाही. तसंच धूम्रपानाच्या बाबतीत आहे. प्रत्येक वेळी धूम्रपान केलं म्हणून हार्ट अटॅक होणार नाही, पण तुमचं आयुष्य जर 70 वर्ष असेल तर ते कदाचित कमी करताय तुम्ही स्वतः. नेक्स्ट स्लाइड. हृदयविकाराची लक्षणं काय आहेत? छातीत दुखणं. बऱ्याचदा हृदयविकाराच्या पेशंटला आम्ही ज्यावेळेस विचारतो की बाबा काय त्रास होतोय, तर छातीत गच्चपणा होतो, अस्वस्थ येतो. पेशंट एका बोटाने दाखवू शकत नाही की कुठं दुखतंय. बऱ्याचदा पेशंट पूर्ण छातीच्या भागावर दाखवतो की हा पूर्ण भाग जड येतोय. तर बेसिकली ह्याला लेवाइन साइन म्हणतात, किंवा पेशंटला एका पिन पॉईंट करता येत नाही, पूर्ण भाग दुखत असतो छातीचा. आणि त्यामध्ये बेसिकली बऱ्याचदा
70 ते 80% लोकांमध्ये छातीत दुखतं, 20 ते 30% लोकांमध्ये बऱ्याचदा छातीत दुखत नाही. आणि तिथं बऱ्याचदा लोक मग ॲसिडिटी आहे, पित्त झालेलं आहे अशा पद्धतीनं तक्रारी करतात. आणि मग बऱ्याचदा पित्त झालेले पेशंट म्हणा, चक्कर आलेले पेशंट ह्यामध्ये ECG करणं गरजेचं पडतं आणि बऱ्याचदा आपल्याला हार्ट अटॅक आहे जाणवतं. मग बऱ्याचदा ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये छातीत दुखत नाही, उतार वयामधल्या लोकांना छातीत दुखत नाही, अशा लोकांमध्ये धाप लागण्याचं प्रमाण असतं. कधी कधी हृदयविकार आल्यानंतर ह्यातलं एकही लक्षण येत नाही. जवळजवळ 2 ते 5% लोक असे असतात की ज्यांना सायलेंट हार्ट अटॅक आम्ही म्हणतो, की त्यांना काहीच लक्षणं नसतात आणि काही लोक छातीत दुखलं म्हणायच्या अगोदर मृत्यू पावतात सडनली. नेक्स्ट स्लाइड. तर अशा पद्धतीचं हे हृदयविकार ज्यावेळेस चालू होतो, चेस्ट पेन ज्यावेळेस चालू होतं, तर बऱ्याचदा ते छातीच्या मध्यभागी असतं, खाली पोटाच्या वरच्या भागामध्ये आपल्या नाभीपर्यंत दुखू शकतं. कधी कधी काही लोकांना जबड्यापर्यंत ते दुखणं वाढतं, गच्च गळा दाबल्यासारखं होणं, चालल्यावर हे दुखणं वाढतं. बऱ्याचदा उजव्या खांद्याकडे कोपरापर्यंत ते दुखणं वाढू शकतं, दोन्ही बाजूंना उजव्या खांद्याला डाव्या खांद्याला ते दुखणं वाढू शकतं. तर ही हृदयविकाराची लक्षणं आहेत. बेसिकली अशी लक्षणं असली तर त्याच्याकडे टाळाटाळ न करता पटदिशी दवाखान्यात जाऊन तुमच्या फिजिशियनला, कार्डिओलॉजिस्टला दाखवून त्याचे वेळीच उपचार, त्याचे ज्या काही तपासण्या आहेत ते करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय आहे की हे ज्यावेळेस सिम्पटम येतात पेशंट ओळखतो, पण बऱ्याचदा आपण सुरुवातीला डिनायलच्या मोडमध्ये असतो की मी का, मला का. तर त्या गोष्टीतून बाहेर पडून आपल्याला पटदिशी तपासणी करून घेणं आहे. म्हणजे वेळ जर आपला त्यात गेला, अमूल्य वेळ गेला, तर आपलं मायोकार्डियल डॅमेज, जे मसल डॅमेज आहे ते वेळीच वाचलं जातं. नेक्स्ट स्लाइड. तर हृदयविकाराच्या तपासण्या काय आहेत, तर बेसिकली सगळ्यात महत्त्वाच्या तपासण्या म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्याला ECG केला जातो, इमर्जन्सीमध्ये हृदयाची सोनोग्राफी केली जाते. युजली आपण स्ट्रेस टेस्ट हार्ट अटॅकच्या पेशंटची करत नाही. आणि बऱ्याचदा हार्ट अटॅकचे प्रकार असतात, त्यामध्ये ST इलेव्हेटेड MI, नॉन ST इलेव्हेटेड MI आणि अनस्टेबल अँजायना, ह्याच्यानुसार त्या हार्ट अटॅकची सिव्हिअरिटी ठरते. ह्यातला ST इलेव्हेटेड MI जो प्रकार असतो त्या प्रकारामध्ये तुम्हाला वेळीच काही मिनिटाचाही विलंब न करता ज्या ठिकाणी ICU आहे, ज्या ठिकाणी कॅथ लॅब व एन्जिओप्लास्टीची सोय आहे, अशा ठिकाणी लवकरात लवकर जाणं गरजेचं. अकलूजसारख्या ठिकाणी आपण एका टोकाहून दुसऱ्या टोकाला 5 ते 10 मिनिटात पोहोचू शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी इमर्जन्सी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी किंवा ॲटलिस्ट रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन देणं, ज्याला आम्ही थ्रोम्बोलायसिस म्हणतो, अशा गोष्टींची ज्या ठिकाणी सोय आहे त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये जाणं गरजेचं आहे. अनस्टेबल अंजायनामध्ये, नॉन ST इलेव्हेटेड MI मध्ये आपण थोडा वेळ घेऊ शकतो, चर्चा करून डॉक्टर ठरवू शकतो, हॉस्पिटल डिसाईड करू शकतो. तर तिथं आपल्याला बऱ्याचदा पेशंटची कंडिशन कशी आहे ह्याच्यानुसार गोष्टी ठरवाव्या लागतात. पण ST इलेव्हेटेड MI मध्ये पेशंटने वेळ घालवता कामा नये. इमर्जन्सीला जी अवेलेबल ट्रीटमेंट आहे ती घेणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की OPD पेशंट आलेला आहे, छातीत दुखतंय आणि त्याला ST इलेव्हेटेड MI आहे आणि पेशंट म्हणतो की मी पुण्याला जातो ट्रीटमेंटला घ्यायला. तर पुण्याला जाणं ठीक आहे, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल नाही ह्याच्याबद्दल बऱ्याचदा साशंकता असते. त्यामुळे अशा वेळी ज्या वेळेस आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ही इमर्जन्सी आहे, इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे ऑप्शन लिमिटेड आहेत, तर त्यामध्ये तुम्ही पटपट निर्णय घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. तर हृदयविकारावर प्रतिबंध करायला काय पाहिजे, तर आता मी जसं सांगितलं की हा आजार बेसिकली डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन, हृदयविकार हे सगळे आपल्या जीवनशैलीचे आजार आहेत. तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपली जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. जीवनशैली, त्यानंतर आपल्या आहाराचं पण आपल्या वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी युरोपियन आणि अमेरिकन लोक हे आपला इंडियन जुना डाएट फॉलो करायला लागलेले आहेत आणि आपली इंडियन पॉप्युलेशन बऱ्यापैकी अमेरिकन डाएट फॉलो करायला लागलेलं आहे. त्यामुळं भारतामध्ये हृदयविकाराचं प्रमाण जे आहे ते अमेरिकेपेक्षा 15 वर्ष अगोदर आपल्याला हार्ट अटॅक येतो. अमेरिकेमध्ये जर सरासरी वय हार्ट अटॅकचं 65 ते 70 असेल, तर भारतामध्ये तेच वय 45 ते 50 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे आपल्या इकडं आता सरासरी आयुमान जरी 65, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सरासरी आयुमान 50 पेक्षा कमी होतं, मेडिकल ॲडव्हान्समेंटमुळं हे सरासरी आयुमान 65 पर्यंत गेलेलं आहे. ह्यामध्ये साथीचे रोग बऱ्यापैकी आटोक्यात आलेले आहेत, पण जे वेस्टर्नायझेशनमुळे, अर्बनायझेशनमुळे, आपल्या फूड हॅबिट्समुळे, जीवनशैलीमुळे वाढलेले जे आजार आहेत ते बऱ्यापैकी स्ट्रोक, पॅरालिसिस हे जे आजार आहेत त्याचं प्रमाण भयानकरित्या वाढलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण म्हणजे की व्यायाम करणं. व्यायामामध्ये काय प्रकार करायचे तेही मी तुम्हाला सांगेन. आणि हृदयविकाराचे प्रतिबंध करण्यामध्ये औषधोपचारामध्ये बेसिकली तुमचे ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, वजन कमी करण्यासाठी जी काही औषधं गोळ्या आहेत ती सर्व हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी वापरली जाणारी औषधं आहेत. नेक्स्ट स्लाइड. तर जीवनशैलीतील बदल काय करायला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं आपलं वजन नियंत्रित असणं गरजेचं आहे.
वजन नियंत्रित म्हणजे किती पाहिजे, तर आपण बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतो सर्व लोकांचा. बॉडी मास इंडेक्स कसा आपण कॅल्क्युलेट करायचा, तर आपलं वजन भागिले आपली जी उंची आहे त्याचा वर्ग. उंची म्हणजे मीटर स्क्वेअरमध्ये, मीटर स्क्वेअरमध्ये. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वजन 70 किलो असेल आणि उंची 170 सेंटीमीटर असेल, तर 70 भागिले 1.7 गुणिले 1.7 ह्याचा जो जे काही गणित येईल त्याचं 23, 24, 25 तो आपला बॉडी मास इंडेक्स आहे. स्त्रियांमध्ये बॉडी मास इंडेक्स 24 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे, म्हणजे 20 ते 24, आणि पुरुषांमध्ये 21 ते 25 हा बॉडी मास इंडेक्स असायला पाहिजे. ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 25च्या वर आहे त्या व्यक्तीचं वजन जास्त आहे, त्यानं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ॲबनॉर्मल फॅट डिपॉझिशन, ज्याला आम्ही पिअर शेप ओबेसिटी म्हणतो, ज्यामध्ये पोटाचा घेर वाढलेला असतो. हे सुद्धा आपल्या डायबिटीससाठी, हृदयविकारासाठी महत्त्वाचं कारण आहे, तर ते सुद्धा आपलं कमी होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की आहार व्यवस्थापन व त्याची आपला डाएट हा व्यवस्थित आपण फॉलो करायला पाहिजे. तेलाचं प्रमाण, मांसाहाराचं प्रमाण, मिठाचं प्रमाण कमी करणं. तर व्यायामामध्ये काय गोष्टी करायच्या ते सांगेन मी तुम्हाला. धूम्रपान पूर्ण बंद करायला पाहिजे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार असलेल्या लोकांना मद्यपान जेवढं लिमिटेड ठेवता येईल तेवढं चांगलं, आणि स्ट्रेस जेवढा कमी राहील तेवढं सर्वात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो स्ट्रेस, त्यामुळे तो नियंत्रित होणं अपेक्षित आहे. आहारामध्ये रक्तातील चरबीचं प्रमाण नियंत्रित पाहिजे. आपण युजली ज्यावेळेस आम्ही लिपिड प्रोफाईलची टेस्ट देतो त्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल एक घटक असतो, LDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल. ह्यातलं जे व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं ते LDL कोलेस्ट्रॉल. LDL कोलेस्ट्रॉल जेवढं कमी राहील तेवढं चांगलं. बऱ्याचदा ज्या लॅब असतात ते नॉर्मल रेंज 150 पर्यंत देतात, पण आम्ही हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये ते 70 पेक्षा खाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर ते जेवढं कमी असेल ते तेवढं जास्त. आणि तसंच HDLचं प्रमाण, ज्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं. तर डालडा, तूप, तेल, लोणी, साय ह्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्या गोष्टी कमी होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही तूप खाऊ नका म्हटलं की लोक म्हणतात की देशी तूप खाऊ का, देशी तूप खा, तूप खा. तर बेसिकली हे सगळे कोलेस्ट्रॉलसाठी तुम्हाला आमंत्रण देणारे घटक आहेत. तर तुम्हाला पाळल्या पाहिजेत. म्हणजे बेसिकली तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं असतं की मांसाहार करू नका, तर लोक विचारतात 15 दिवसात एका दिवस चालेल का. तर मग ह्याला उत्तर ऍक्च्युली डॉक्टरकडे नसतं. बऱ्याचदा मग मी विचारतो पेशंटला की वर्षभरातून एखादा अटॅक आला तर चालेल का. तर मग ह्या गोष्टी कठीण होतात. म्हणजे ह्याला कुठंच एक्सप्लेनेशन नाही. पथ्य म्हणजे पाळायची काय की ती किती दिवसाची नाही, ही पथ्य आयुष्यभर पाळायची आहे तुम्हाला. म्हणजे बेसिकली तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायची. जीवनशैली 1 महिना बदलून तुमचं 1 महिनाच आरोग्य व्यवस्थित राहील. जीवनशैली खराब करायला आपण जर 10 वर्ष घेतली असेल तर ती चांगली व्हायलाही 10 वर्ष जाणार आहेत, किंवा कदाचित आपल्याला आपला लाईफचा पॅटर्नच पूर्ण बदलायचा. तर ते खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीच्या इतर गोष्टीमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, त्यामध्ये लोक बऱ्याचदा विचारतात की कुठलं तेल खाऊ, पण माझं सर्रास असं मत आहे की तेल कमी खा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कुठलं तेल, रिफाईंड, जेमिनी, हे काही महत्त्वाचं नाही आहे, पण जेवढा आहारात तेलाचं प्रमाण कमी असेल, तुमचं करडई तेल असो, तुमचं सूर्यफूल तेल असो, त्याचं प्रमाण कमीत कमी राहणं गरजेचं आहे. इतर आता पाम तेल वगैरे ह्या गोष्टी घातकच आहेत, त्या वापरूच नका. पण जे तेल वापरताय तुम्ही ते त्यात प्रेफरेबली सनफ्लॉवर ऑइल किंवा करडईचं तेल, सूर्यफूल तेल हे प्रेफरेबली वापरा. मांसाहारामध्ये सगळ्यात घातक म्हणजे आपल्याकडे जो बोकडाचं मटण असतं, हा सगळ्यात हृदयविकारासाठी घातक प्रकार. म्हणजे लाल मांस जेवढं टाळलं तेवढं चांगलं. मांसाहारामध्ये ऍक्च्युली खाण्याच्या पद्धती आपल्या खूप वेगळ्या आहेत अमेरिकन लोकांपेक्षा. अमेरिकन लोकांमध्ये युजली ते ओव्हनमध्ये कुक केलं जातं, बॉईल केलं जातं आणि त्या पद्धतीने खायला जातं. अमेरिकेची जर पॉप्युलेशन 25 कोटी असेल आणि आपली 1.25 कोटी, आपल्या 5 पटीने त्यांची पॉप्युलेशन कमी आहे, पण त्यांचा मांसाहाराचं प्रमाण आपल्या दुपटी-तिपटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे ती लोक मांसाहाराचं एवढं सेवन करून सुद्धा त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय आहे की आपल्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि त्या चांगल्या नाही आहेत. म्हणजे बेसिकली मसालेदार खाणं, तेल खाणं. बऱ्याचदा पेशंटला मी मांसाहार करतोय का असं विचारलं तर नाही, मी पीस खात नाही, मी फक्त रस्सा पितो म्हणतात. तर बेसिकली रस्सा हा त्या पीसपेक्षा खूप भयंकर. म्हणजे त्यात फक्त कोलेस्ट्रॉल असतं असं मला वाटतं. कारण की बऱ्याचदा मी ओपीडीत सांगतो आणि मी ओपीडीत बऱ्याचदा मी रागवतो सुद्धा पेशंटला माझ्या की मला काही गोष्टी चालत नाहीत, तर लोकांनी त्याला एक लाईन आखून दिली पाहिजे की बाबा ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. जर आपल्याला मासे खायचे असतील, चिकन खायचं असेल तर प्रेफरेबली मी सांगतो की बॉईल करून खा. बॉईल करून चवीपुरता हळद, मीठ टाकणे, मसाले कमी वापरणं, तेल कमी वापरणं, अशा पद्धतीनं खा. चिकन खाणार आहे किंवा मग तुम्ही मासे खाणार असाल तर मासे आणि चिकन तसं हृदयविकारासाठी एवढं घातक नाही, पण लाल मांस हे सर्वात जास्त घातक आहे. त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आहारामध्ये फळांचा वापर बऱ्यापैकी पाहिजे. आता फक्त की
फळांमध्ये पण आपण म्हणतो की आपल्या इकडे सगळा शेतकरी वर्ग आहे, ते म्हणतात की फळांमध्ये एवढं विष भरलेलं आहे की आता सेंद्रिय फळांच्या मागं आहे. तर सेंद्रिय फळं कुठं मिळतील माहित नाही, आता हे कठीण आहे. म्हणजे इथून पुढच्या गोष्टी थोड्या कठीण आहेत, पण होता होईल तेवढं आपल्याला फळांचं सेवन करणं गरजेचं आहे, पालेभाज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे. त्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. नेक्स्ट स्लाइड. वजन कमी करायचं मी तुम्हाला सांगितलं की आपला बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही व्यायाम करणं गरजेचं आहे. रोजचे 35 ते 40 मिनिटं मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्हाला चालणं गरजेचं आहे. व्यायाम म्हणजे कोणते व्यायाम करायचे? आपल्याला जिम मध्ये जायचं नाही, बॉडी बिल्डिंगचे एक्सरसाइजेस करायचे नाहीत. आपल्याला एरोबिक एक्सरसाइजेस करायचे. एरोबिक एक्सरसाइजेस मध्ये बेसिकली ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं, जॉगिंग करणं, रनिंग करणं, पोहणं आणि सायकल चालवणं, हे 5 एक्सरसाइजेस आहेत. बेसिकली ह्यातला एक कोणताही व्यायाम तुमच्या सीझननुसार, तुमच्या शरीरानुसार तुम्ही चूज करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कधी कधी अकलूजमध्ये लोक सांगतात की खूप थंडी पडली होती. मला कधी कधी हसायला येतं की अकलूजमध्ये खरंच थंडी पडते का? म्हणजे आपण काय की प्रत्येक वेळी कारण शोधत असतो. तर बेसिकली हे व्यायाम जे आपले जेवढे सुरळीतपणे आपण चालू ठेवू, जेवढ्या नियमितपणे चालू ठेवू, तेवढं आपल्या फायदेशीर आहे. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस तुम्हाला 35 ते 40 मिनिटं सांगितलेली आहेत, एक तुमचं रुटीन हेल्थ मेंटेन करण्यासाठी ते गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला वेट रिडक्शन करायचे, वजन कमी करायचं, त्यावेळेस हा व्यायाम वाढणं गरजेचं आहे. आहाराचं आणि व्यायामाचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. वजन वाढण्याचं कारण म्हणजे की तुम्ही ज्या दिवसाच्या कॅलरीज खातात, आहार घेता, त्याचं आणि तुमच्या एक्सरसाइजचं म्हणजे व्यायामाचं कुठंच बॅलन्स बसत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 2000 कॅलरी खाताय, व्यायाम करताय 500 कॅलरीचा, त्या राहिलेल्या 1500 कॅलरीचं काय होणार याचाही आपण हिशेब केला पाहिजे. बऱ्याचदा लोक सांगतात की मी 2च चपात्या खातो, मी 3च चपात्या खातो. बऱ्याचदा डॉक्टर काय घरी बघायला जात नाही की पेशंट 2 चपात्या खातोय, 3 चपात्या खातोय. त्या 2 जेवणांच्या मध्ये तुम्ही काय खाताय, स्वीट किती खाताय, गोड किती खाताय, हे सगळे घटक आहेत ते तुमच्या कॅलरीज वाढवतात. म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त असणं, स्वीट जास्त असणं, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी तुमचं वजन वाढवत आहेत, त्या कुठंतरी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवत आहेत. तर त्या सुद्धा त्या लिमिट करणं गरजेचं आहे. तर व्यायामामुळे होणारे फायदे म्हणजे आपलं वजन कमी राहण्यास मदत होते, रक्तातली साखर नियंत्रित होते, ब्लड प्रेशर आपलं नियंत्रित राहतं, हृदयविकाराचा धोका कमी होतो. व्यायाम करण्यानं हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो? बऱ्याचदा ज्या लोकांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे बसून काम करण्याची जीवनशैली आहे, जी लोक ऑफिस वर्क करतात, त्यामध्ये शिक्षक सुद्धा ऑफिस वर्क करणाऱ्या व्यक्तींमध्ये येतात. मी काही शिक्षकांना म्हणलं की हार्डवर्क आपलं काम कमी असतं. नाही म्हणतात मी 10-12 तास काम करतो. पण बेसिकली काम करणं म्हणजे डॉक्टरांचं काम असेल, शिक्षकांचं काम असेल, IT मध्ये लोकांचं जे काम असेल, हे शारीरिक कष्टाचं काम नाही. काम आपण प्रत्येकाला करावं लागतं. आपल्या रोजच्या रोजीरोटीसाठी प्रत्येकाला काम करावं लागतं, पण आपलं शारीरिक कष्टाचं काम नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या शरीरासाठी वेळ देणं गरजेचं आहे. मी ते सर्वांना सांगतो की बाबा, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर आपलं शरीर. आपलं शरीर जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही स्वतःची काही काळजी घेऊ शकत नाही, तुमच्या परिजनांची, तुमच्या आई वडिलांची काळजी घेऊ शकणार नाही, तुमच्या मुलाबाळांची नाही, तुमचं करिअर नाही. म्हणजे तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल तर इतर सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित करू शकता. पण सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं शरीर ते व्यवस्थित ठेवणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. तर मी आयसोटोनिक एक्सरसाइजेस सांगितल्या, त्यामध्ये भरभर चालणं, पोहणं, सायकलिंग करणं, पळणं, योगासनं करणं, हे स्टॅमिना बिल्डिंगचे व्यायाम आहेत. आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस जसं की जिम मध्ये ज्या ह्याच्यासाठी केल्या जातात मसल बिल्डिंगसाठी, ते जेवढ्या होता होईल तेवढं हृदयरोग्यांनी टाळणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. ट्रीटमेंट. आता सर्वात महत्त्वाचं की उपचार ऍक्च्युली उपचाराबद्दल मी बऱ्याचदा बोलणार नव्हतो, पण मग बेसिक आयडिया असायला पाहिजे की बाबा हृदयविकार आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणजे काय सर्वात महत्त्वाचे प्रथम उपचार काय करायला पाहिजे. तर आमच्या कार्डिओलॉजीमध्ये म्हणलं जातं की टाइम इज मसल. टाइम इज मसल म्हणजे तुम्हाला छातीत दुखायला चालू झाल्यापासून प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जेवढा वेळ तुम्ही जास्त घालवाल, जेवढा वेळ हृदयाला रक्तपुरवठा बंद असेल, तेवढी जी मायोकार्डियल टिश्यू असते, ज्या मसल टिश्यू आहेत हृदयाच्या, त्या एकदा का खराब झाल्या तर त्या पुन्हा सुधारत नाहीत. हे जेवढ्या लवकर होईल तेवढं तुम्हाला होणारा फायदा असेल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये असतानाच अचानकपणे छातीत दुखायला झालं आणि त्याची अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये रक्तवाहिनी एन्जिओप्लास्टी करून किंवा रक्त पातळवायच्या इंजेक्शनच्या सहाय्याने उघडली तर त्याला होणारा फायदा खूप जास्त आहे. बऱ्याचदा असंही होतं की आमच्याकडे हृदयविकाराचे रुग्ण अटॅक आल्यानंतर 3ऱ्या दिवशी येतात, आणि जर त्या 3ऱ्या दिवशी हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅकची जी रक्तवाहिनी आहे ती जर 100% बंद असेल तर ती रक्तवाहिनी उघडूनही कदाचित त्या व्यक्तीला फायदा होणार नाही. म्हणजे जे हृदयाचं पंपिंग कमी झालेलं आहे ते कदाचित कधीच त्याची भरपाई होणार नाही आहे. मी बऱ्याचदा शेतकरी पेशंट असतात नाही, त्यांना सांगतो की बाबा
तुमचा ऊस जळायला लागलेला आहे आणि मग तुम्ही आज मी पेशंटला म्हणतो की आता ऍडमिट करावं लागेल, हार्ट अटॅक आहे, तर पेशंट म्हणतात मी उद्या येऊ का? तर उद्या येऊ का म्हणल्यानंतर मला कधी कधी लक्षात येत नाही की आता ह्यांना उत्तर काय द्यायचं. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की हार्ट अटॅकमध्ये मी बऱ्याचदा म्हणतो की हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला आपण म्हणू शकत नाही की तुला हार्ट अटॅक आलेला आहे. जे सोबत आलेले व्यक्ती असतात त्यांना पटपट निर्णय घेणं गरजेचं असतं. तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रवर्ग असतील, बऱ्याचदा ह्या डिसिजन मेकिंग मध्ये टाइम जातो आणि त्यात पेशंटला सर्वात जास्त जातो. म्हणजे हार्ट अटॅक येणं तुमच्या हातातली गोष्ट नाहीये. हार्ट अटॅक आल्यानंतर जी पावलं उचलायला जावीत ती व्यवस्थित तुमच्या सोबतचा असणारा व्यक्ती खूप महत्वाचा आहे. म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर जो निर्णय घेणारा व्यक्ती आहे त्याने जर चुकीचे निर्णय घेतले तर ते त्या पेशंटच्या जीवावर बेतू शकतात. म्हणून प्रत्येक मिनिट महत्वाचा कशासाठी आहे की बरं समजा की ऊस जळायला लागलेला आणि तुम्ही म्हणला की मी 8 दिवसांनी पाणी देतो, सध्या माझ्याकडे खतासाठी पैसे नाही आहेत, पाण्यासाठी पैसे नाहीत. एकदा का ऊस जळून गेल्यानंतर पुन्हा तुम्ही किती पाणी टाका, किती त्याला खर्च करा, तो काही उपजार येणार नाही. सेम तसंच आहे हृदयविकाराचं. हृदयविकाराचं ते सांगतात की एखादी रक्तवाहिनी बंद पडली तर त्याला 24 तासाच्या आत उघडणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 24 तासाच्या नंतर जर ती रक्तवाहिनी उघडली तर त्याने कितपत फायदा होतो माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाचं पहिले 24 ते 48 तास हृदयविकाराच्या पेशंटच्या बाबतीत खूप महत्वाचे असतात. जे काही मी तुम्हाला सांगितलं की 5 लाख लोक दवाखान्यात येण्या अगोदर मृत पावतात, त्यातले बरेचसे लोक हे उपचार मिळाले नाहीत, दवाखान्यात वेळेत पोहोचले नाहीत किंवा अंगावर असेच सिम्पटम काढले की मला पित्ताचा त्रास झालाय, या गोष्टींमुळे मृत पावतात. त्यामुळं काही वेळ न दवडता दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. पेशंटची जर कंडिशन स्थिर असेल तर पहिल्यांदा त्याने जर पेशंट चालतोय फिरतोय, त्रास खूप जास्त होत नाही, तर त्यांना पहिल्यांदा फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्ट जे कोणी अवेलेबल जवळ डॉक्टर असतील त्यांना दाखवणं गरजेचं आहे. फिजिशियन म्हणजे एमडी मेडिसिन डॉक्टर किंवा डीएमडी मेडिसिन असलेले डॉक्टर किंवा कार्डिओलॉजिस्ट, डीएम किंवा डीएमपी कार्डिओलॉजी असलेले लोक, त्यांच्याकडे जाऊन ईसीजी, हृदयाचे काही हृदयविकाराचे घटक असतात ज्याला आम्ही ट्रोपोनिन किंवा कार्डियाक एन्झाइम म्हणतो, आणि त्याच्यानंतर मग इको, ह्या तपासण्यामध्ये काय येतं त्याच्यानुसार मग तुम्हाला ते ऍडमिट करून घेतील किंवा काही गोळ्या औषधं प्रिस्क्राईब करतील. पेशंट जर अनस्टेबल असेल, अस्थिर असेल पेशंटची कंडिशन, जसं की पेशंटला धाप लागत असेल तर पेशंटला लवकरात लवकर ऑक्सिजन लावणं गरजेचं आहे, लवकरात लवकर आयसीयू असलेल्या ठिकाणी शिफ्ट करणं गरजेचं आहे. पेशंट जर शुद्ध पेशंटची जर कमी होती असं वाटलं तर पेशंटशी बोलत राहिलं पाहिजे. कंटिन्युअस त्याला बोलायचं, लांब श्वास घे, लांब श्वास घ्या, लांब श्वास घ्या, अशा सूचना देत बोलत त्याला दवाखान्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करा. इन केस पेशंटला उलट्या जर होत असतील हृदयविकाराच्या छातीत दुखणाऱ्या, त्याला एका बाजूला करणं गरजेचं आहे. कधी कधी उलट्या करत असताना पेशंटची शुद्ध कमी झाली तर ते श्वासनलिकेत जाऊन श्वास बंद पडण्याची भीती असते, तर त्यामुळे एका बाजूला करणं गरजेचं आहे. आणि समजा पेशंट जर अनरेस्पॉन्सिव्ह म्हणजे काहीच प्रतिसाद देत नाहीये तर त्याला कार्डिओपल्मनरी रिससिटेशनची गरज आहे. आता हा एक वेगळा टॉपिक आहे. तर कार्डिओपल्मनरी रिससिटेशन खूप महत्वाचं आहे. कार्डिओपल्मनरी रिससिटेशन आपल्या भागात हॉस्पिटलमध्ये फक्त मिळतं, बाहेर कार्डिओपल्मनरी रिससिटेशन मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी बऱ्याचदा आपण सोशल प्रोग्राम करून कार्डिओपल्मनरी रिससिटेशन कसं द्यायचं ते शिकू शकतो. फक्त काही गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या म्हणजे चालणं, ज्यावेळेस तुम्हाला छातीत दुखतं त्यावेळेस चालणं टाळा, व्यायाम करणं टाळा, लघवीला संडासला जोर करणं टाळा व स्वतः औषधं घेऊ नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नेक्स्ट स्लाइड. हे CPR आहे, म्हणजे छातीच्या मध्यभागी आपले हात ठेवून छातीच्या मध्यभागी जोरजोरात एक मिनिटाला 100 प्रमाणे याप्रमाणे आपल्याला चेस्ट कॉम्प्रेशन्स देणं गरजेचं असतं की जेणेकरून आपल्याला हॉस्पिटलपर्यंत जायला वेळ मिळेल. नेक्स्ट स्लाइड. आता ह्यातले औषधोपचार मी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत गोष्टी. नेक्स्ट स्लाइड. तर एंजिओग्राफी बेसिकली काय असतं मी तुम्हाला 1 मिनिटात सांगेन. नेक्स्ट स्लाइड. हे चित्र आहे एंजिओग्राफीचं, जे डाव्या बाजूला कलरचं जे पिक्चर दिसतंय ते मी डाव्या बाजूच्या मांडीच्या किंवा हाताच्या रक्तवाहिनीतून एक कॅथेटर सोडला जातो हृदयाकडे. एक निळा कॅथेटर दिसेल तुम्हाला, निळी 2 ते 3 मिलीमीटरची नळी असते, ती हृदयाच्या रक्तवाहिनीच्या तोंडाला जाते. आणि ज्यावेळेस आम्ही पायातून इंजेक्शन्स देतो त्यावेळेस आपल्याला कॅथलॅबच्या मशीनच्या एक्सरेवर असं खालचं चित्र दिसतं. खालचे जे आहे ते एंजिओग्राफीचं पिक्चर आहे, ते नॉर्मल एंजिओग्राफीचं चित्र आहे. तर एंजिओग्राफी हातातून किंवा पायातून केली जाऊ शकते, ती 10 ते 15 मिनिटाची प्रोसिजर असते. युजली हातातून एंजिओग्राफी केली तर पेशंट 4 तासात डिस्चार्ज करता येतो, पायातून केली तर 6 ते 8 तासात डिस्चार्ज करता येतो. ब्लॉकेजेस असतील तर मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. नेक्स्ट स्लाइड. एंजिओग्राफी जशी केली जाते तशाच पद्धतीने एंजिओप्लास्टी केली जाते, म्हणजे त्याच ट्यूब मधून आपण वर दिसतात जे ब्लॉक पिवळा जे दिसतोय तो ब्लॉक आहे आणि त्याच्या ब्लॉक मधून आपण वायर घालतो, एक केसासारखी पातळ वायर असते आणि त्याच्यातून आपण बलून घालून तो ब्लॉक उघडतो. त्याच्यानंतर आपण स्टेंट टाकतो. स्टेंट टाकल्यानंतर तो ब्लॉक रक्तवाहिनीच्या आवरणाशी चिटकून जातो.
आता हे खालच्या चित्रात दाखवले की वरचा ब्लॉक काढल्यानंतर तो एंजिओग्राफीवर कसा दिसतोय. तर तुम्हाला डाव्या बाजूला बघायला मिळेल की तिथं रक्तवाहिनी एकदम दबलेली दिसते आणि उजव्या बाजूला ती एंजिओप्लास्टी स्टेंट केल्यानंतर ती उघडलेली आहे. तर एंजिओप्लास्टीला सरासरी लागणारा टाइम 30 ते 1 तास असतो. कधी कधी कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी असेल तर 1.5 ते 2 तासापर्यंत वेळ जाऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आणि तिसरी उपचार पद्धती आहे ती बायपास सर्जरी. बायपास सर्जरीमध्ये बेसिकली काय आहे की जे ब्लॉकेजेस झालेले आहेत ते ओपन हार्ट सर्जरीच्या माध्यमातून म्हणजे पूर्ण छाती वर करून पासून खालीपर्यंत आपलं बोन कट करून छाती ओपन केली जाते. ज्या ठिकाणी ब्लॉकेजेस झाले आहेत त्या ठिकाणी मुख्य रक्तवाहिनी जी आपली महारोहिणी असते तिथून त्या ब्लॉकेजेसच्या खाली रक्तवाहिन्या जोडल्या जातात. ह्या रक्तवाहिन्या छातीतल्या ज्या कमी वापराच्या रक्तवाहिन्या असतात किंवा हाताच्या किंवा पायाच्या रक्तवाहिन्या काढून तिथं वापरल्या जाऊ शकतात. नेक्स्ट. धन्यवाद. माझं 2 शब्द इथेच संपवतो. सर्वांनी पेशन्सने मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा आभार. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर संभाजी शिवाजी राऊत. हृदयविकाराचे प्रकार त्याचबरोबर लक्षणं, हार्ट अटॅकाची कारणं, हृदयविकार प्रतिबंध उपचार, तरुणांमध्ये वाढणारा हृदयविकार जी मेहनत घेतली याच्यासाठी आणि तुम्ही सर्वजण शनिवारी वेळात वेळ काढून इथे आलात त्याच्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. आणि त्याच्यासोबत हे पुस्तक जे धोत्रे सरांनी लिहिलेलं आहे दॅट इज रिअली गुड. जी ग्रामीण भागातली मुलं असतात त्यांची जी संवेदना असते विज्ञानाची ती चालवण्यासाठी अशा पद्धतीची पुस्तकं फार उपयोगी पडतात. मला अजूनही आठवतंय जेव्हा स्टँडवरती मी 2-2 रुपयाला अशी छोटी छोटी विज्ञानाशी रिलेटेड पुस्तकं असायची ती घेऊन मी वाचायचो. त्याच्यातून त्यांच्यातील जे स्टिम्युलस मिळतो तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्या स्टिम्युलसमध्येच चांगले विद्यार्थी पुढे घडायला मदत होते. पुस्तकी ज्ञान आपल्या ठिकाणी असतं पण जे आपण जे शिकतोय ते का शिकतोय ते त्यांना एकदा कळालं की त्याच्यातून चांगले विद्यार्थी किंबहुना चांगले प्रोफेशनल्स तयार होऊ शकतात. अधिक वेळ न दवडता विषयाला हात घालतो. मधुमेह, संकल्पना आणि तथ्य. तर त्याची संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सगळे शिक्षक आहात. संकल्पना समजली की विषय समजत जातो. विषय समजण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे मधुमेहाची संकल्पना समजणं गरजेचं आहे. तसा मधुमेह विषय फार खोल आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर युजली जेव्हा तुम्ही कोणाला पण डायबिटीस झाले असं म्हणतो तेव्हा आता बऱ्यापैकी अवेअरनेस वाढलेला आहे. डायबिटीस आहे म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो फास्टिंग किती आहे. फास्टिंग शुगर म्हणजे काय. तर सकाळी जी रिकाम्या पोटी शुगर चेक केली जाते रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण चेक केलं जातं त्याला फास्टिंग शुगर म्हणतात. फास्टिंग शुगर चेक करण्यासाठी तुम्ही कमीत कमी 8 ते 12 तास रिकाम्या पोटी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी फास्टिंग शुगर असते किंवा रक्ताची जी फास्टिंग साखर असते त्याचा आणि तुम्ही रात्री खाल्लेल्या जेवणाचा काडी मात्र संबंध नसतो. त्यामुळे मी काल बिस्किटं खाल्ली होती म्हणून माझी आज फास्टिंग शुगर जास्त आहे असं येत नाही. त्याच्यासाठी आपण पीपी शुगर चेक करतो. पोस्ट प्रँडियल शुगर. पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवल्यानंतर 2 तासांची शुगर. आणि त्यावेळेस जे तुम्ही खाताय ते पचवण्यासाठी शरीर किती इन्सुलिन बनवू शकतं ते त्या पीपी शुगर मधून आपल्याला लक्षात येतं. पण फास्टिंग पीपी शुगर हे असतं हे स्नॅपशॉट आहे म्हणजे एका दिवशीचा फोटो आहे. आधार कार्डवरचा फोटो कसा असतो तसा की कधी चांगला येतो कधी वाईट येतो. तर फास्टिंग पीपी शुगर्स पण कधी चांगले येऊ शकतात कधी वाईट येऊ शकतात. एक्झॅक्टली तुम्हाला डायबिटीस आहे का नाही आहे त्याच्यासाठी जी टेस्ट केली जाते ती HbA1c. HbA1c जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये गेल्या तुमच्या 3 महिन्याची सरासरी असते घटक चाचणी परीक्षा. तर 3 महिन्याचं जे ॲव्हरेज असतं ते तुमचं HbA1c मध्ये रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे युजली आम्ही टेस्ट करताना फास्टिंग पीपी सोबत HbA1c करतो जेणेकरून तिघांची सांगड घालून सांगता येतं की ह्या व्यक्तीला डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे का नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि जे कट ऑफ्स आहेत म्हणजे तुमचं नॉर्मल काय आहे ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. फास्टिंग शुगर नॉर्मली 100च्या आत पाहिजे. जेवल्यानंतर 2 तासाची जी शुगर असते ती युजली 180 आपण धरून चालूया किंवा 140 इज लिटल स्ट्रिंजंट कट ऑफ. पण जे बॉर्डर लाईन किंवा प्री डायबिटीसची स्टेज असते ती ह्याच्यासाठी डेव्हलप केलेली आहे की जी लोक रिस्कवरती आहेत म्हणजे ज्यांना जोखीम जास्त आहे इथून पुढे डायबिटीस होण्याची. म्हणजे तुमची फास्टिंग शुगर 100 ते 125च्या मध्ये, जेवल्यानंतरच्या 2 तासाची शुगर 140 ते 200च्या मध्ये आणि HbA1c 5.2 to 6.4 हे पर्सेंटेज मध्ये असतं. तर ह्या प्री डायबिटीस रेंजमध्ये जर का तुम्ही असाल तर इथे तुम्ही सावध झालं पाहिजे की इथून तुम्हाला डायबिटीसकडे नाही जायचं, इथून तुम्हाला नॉर्मलकडे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आहार आणि व्यायाम याचं खूप महत्त्व असतं. त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करू. पण जेव्हा
जेव्हा डायबिटीस डिटेक्ट होतं म्हणजे HbA1c 6.5 पेक्षा जास्त असतं आणि फास्टिंग शुगर वाढलेली असते, तेव्हा मात्र आहार आणि व्यायामासोबत तुम्हाला मेडिकेशन्सची पण गरज लागते. आता डायबिटीस मध्ये जे प्रकार असतात त्याच्यामध्ये मुख्यतः 2 असतात. जो वयस्क लोकांना होतो तो टाईप 2 डायबिटीस, ऑलमोस्ट 90% लोकांना जो असतो तो टाईप 2 डायबिटीस असतो. त्याच्यामध्ये इन्सुलिन बनण्याचं शरीरातलं प्रमाण आणि इन्सुलिनचा प्रतिकार म्हणजे ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो त्याच्यामुळे तो डायबिटीस होतो. जो लहान मुलांमध्ये होतो युजली किंवा 14, 15, 18 वर्षाच्या मुलांमध्ये होतो त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतात. त्याच्यामध्ये एका दुसऱ्या कारणामुळे शरीरातली जी इन्सुलिन बनवायची क्षमता असते ती संपलेली असते, शरीरामध्ये इन्सुलिन बनत नाही आणि अशी मुलं फार वेगाने त्यांचं वजन कमी होतं, वारंवार लघवी लागते. म्हणजे जे डायबिटीसचे टिपिकल सिम्पटम्स असतात जे तुम्ही म्हणता फार लघवी लागते किंवा वजन कमी होणे, असे सिम्पटम्स त्या मुलांमध्ये येतात, त्यांची वाढ थांबते. अशा मुलांमध्ये वेळीच निदान करणं गरजेचं असतं. आणि टाईप 1 डायबिटीसमध्ये एकमेव उपचार असतो तो म्हणजे जे शरीरात नाहीये इन्सुलिन ते तुम्हाला बाहेरून त्या मुलाला द्यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही इन्सुलिन देणार तोपर्यंत शुगर नॉर्मल राहते. इन्सुलिन बंद केलं की त्याची शुगर पुन्हा वाढते. हे काळ्या दगडावरची रेघ असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये वेळ काढण्यामध्ये अर्थ नसतो. टाईप 1 डायबिटीसची ट्रीटमेंट योग्य प्रकारे घेतली तर त्या मुलाचं किंवा मुलीचं पुढचं जे फ्युचर लाईफ आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. नेक्स्ट प्लीज. युजली डायबिटीसचे काही सिम्पटम्स असतात म्हणजे लक्षणं काय असतात डायबिटीसची. बऱ्याच वेळा टाईप 2 डायबिटीस म्हणजे जे वयस्क लोकांमध्ये होतं त्या मधुमेहामध्ये काही लक्षणं सहसा आढळून येत नाहीत. थोडासा विकनेसपणा, थोडंसं मध्ये चक्कर आल्यासारखं जाणवणं किंवा कधी रात्रीतून लघवीला 2-3 वेळा जास्ती उठावं लागणं असे एक माइल्ड सिम्पटम्स असू शकतात. कारण टाईप 2 डायबिटीसमध्ये युजली ज्या शुगर्स वाढत जातात रक्तातल्या त्या हळूहळू वाढत जातात. ते सडनली 300-400 पर्यंत नाहीच जात. पहिले 150, 200, 200, 250, 300 ते टप्प्याटप्प्याने जेव्हा शुगर वाढतात तेव्हा ते शरीराची सामावून घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे तेवढी लक्षणं शरीरावरती दिसत नाही. बऱ्याच वेळा मग जेव्हा शुगर 300, 400, 400च्या रेंजमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे खूप भूक लागणे, वारंवार गोड खाण्याची इच्छा होणे, वजन कमी होणे, लघवीला जास्त होणे, लघवीच्या जागी इन्फेक्शन होणे, वारंवार फंगल इन्फेक्शन होणे किंवा महिलांना पांढऱ्या रंगाचं डिस्चार्ज जाणे, वारंवार फंगल इन्फेक्शन होणे, ही काही टिपिकल लक्षणं असतात टाईप 2 डायबिटीसची. नेक्स्ट प्लीज. तर नियमित तपासणी करणं कशासाठी गरजेचं आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडे कन्सेप्ट असा असतो की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचा कन्सेप्ट नाहीये. म्हणजे काही होण्याच्या आधीच ते थांबवण्याचा कन्सेप्ट आपल्याकडे नाही. म्हणजे मला काही त्रास नाहीये तर मी कुठलीही टेस्ट करणार नाहीये. काही ना काही तर टेस्टमध्ये निघून येतं, टेस्टमध्ये निघून आलं की डॉक्टरकडे जातं, डॉक्टर काहीतरी गोळ्या देतो, हे सगळे पैसे काढायचे धंदे. ते अशी एक कन्सेप्ट बऱ्यापैकी असते. पण याच्यामध्ये जे वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने जे बदल झालेले आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे की आधी जिथे आपण जीव वाचवण्याकडे कल होता, म्हणजे आता वेस्टर्न देशामध्ये हार्ट अटॅक आला की पेशंटचा जीव वाचला पाहिजे, त्याच्यावरून आता आपण खाली शिफ्ट होतोय की म्हणजे हार्ट अटॅक यायलाच नाही पाहिजे पेशंटला, हार्ट डिसीज डेव्हलप नाही व्हायला पाहिजे, जेणेकरून कुठलंही कॉम्प्लिकेशन, किडनी डिसीज, हार्ट डिसीज डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. तर तिथून आपण खाली प्रिव्हेन्शनच्या दिशेने शिफ्ट होतोय. आणि प्रिव्हेन्शनच्या दिशेने शिफ्ट होताना जे वैयक्तिक आयुष्यातले तपासण्या असतात, जसं वर्षातून एकदा आम्ही सांगतो की दर बर्थडेला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल चेक करायचं, ते त्याच्यासाठी महत्वाचं असतं की जेव्हा ते रिस्क फॅक्टर तुमच्या शरीरात उदयाला यायला लागतात तेव्हाच ते पकडून आपल्याला ट्रीट करता येतं. नेक्स्ट प्लीज. तर याच्यामध्ये सुरुवातीला जसंही काही लक्षणं नसतात, मधुमेह कधी सुरू होतो माहीत नसतं आपल्याला. मधुमेहाचं फक्त नोन ड्युरेशन माहीत असतं, म्हणजे डायग्नोज झाल्यापासूनचं पुढचं ड्युरेशन माहीत असतं. त्याच्या आधी किती काळ मधुमेह शरीरात होता आपण सांगू शकत नाही. जीवनमान आणि आहार पद्धती झपाट्याने बदलते आहे. त्याच्यामध्ये आता जी आमची जनरेशन आहे, आम्ही दुष्काळ पाहिलेला नाहीये आणि किंबहुना पुढे पाहणार पण नाहीये. 72 नंतर दुष्काळ आपल्याकडे अस्तित्वात नाहीये. तर जे आता कॅलरिक ॲबंडन्स ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्याकडे खाण्यापिण्याची वानवा नाहीये सध्या आणि खाण्यापिण्यामध्ये असे काही बदलाव झालेले आहेत की कॅलरी रिच फूड, म्हणजे ज्याच्यामधून एनर्जी खूप मिळते, मेंटल सॅटिस्फॅक्शन खूप मिळतं. एक समोसा खाल्ला, एक वडापाव खाल्ला की असं एकदम शांत वाटतं जीवनाला, एखादा ज्यूस पिला शांत होऊन जातं डोकं. पण त्याच्यामधनं जे कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जातात, दिस इज अनअकाउंटेड कॅलरीज. म्हणजे जसं आपण म्हणतो की जे जेवणामधनं कॅलरीज जातात त्याच्या वरतून ह्या ज्या कॅलरीज शरीरात जात असतात त्या खूप महत्वाच्या असतात आणि त्याने वजन वाढत जातं. आणि जे जीवनमान बदलत आहे की जे आता बैठं काम, म्हणजे शेती जो प्रमुख बिझनेस होता त्याच्यावरून आता वी आर शिफ्टिंग टू द जे बैठी कामं आहेत त्याच्यामुळे एका
दिशेने आपण जे आपलं शारीरिक कष्ट आहेत ते कमी होत आहेत आणि दुसऱ्या दिशेने आपल्याला कॅलरीज ज्या आहेत त्या जास्त मिळत आहेत. तर ह्या व्यस्त प्रमाणामुळे ओबेसिटी, ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणजे पोटाभोवतीचा जो लठ्ठपणा आहे तो वाढत जातो आणि त्याच्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेह होण्याचा धोका जास्त होतो. तर याच्यामध्ये संकल्पना काय असते की तुमची जोखीम घटक नियंत्रित ठेवायचं असतं. म्हणजे आता तुम्हाला मधुमेह डिटेक्ट झाला रुटीन चेकअपमध्ये, तुम्हाला काहीच त्रास नाहीये, असिम्प्टमॅटिक, पण त्याची संकल्पना जी असते की त्याचा उपचार का केला पाहिजे, की ज्याच्यासोबत नेक्स्ट स्लाइड प्लीज, की जशामुळे मधुमेह होतो, जसं आता डॉक्टर संभाजींनी सांगितलं की जे पाश्चात्य लोक असतात त्यांच्या ती गल्लेलठ्ठ असतात, ते खूप त्यांचे ओबेसिटी म्हणजे त्यांची वजन 100-150 किलो पर्यंत जी ओबीस पेशंट असतात त्यांना तिथे डायबिटीस होतो. आपल्याकडे असं नसतं, आपल्याकडे 60 ते 70 किंवा जास्तीत जास्त 80 किलोची जी टिपिकल बॉडी रचना असते त्या लोकांना पण डायबिटीस होऊ शकतो. त्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे आपला पोटाभोवतीचा फॅट, ज्याला ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणतो, आणि ऍट द सेम टाइम मसल मास कमी असतं, त्याला इंग्लिशमध्ये सार्कोपेनिया असं म्हणतात, की ते वापरलं नाहीमुळे ते आपलं स्नायुमान जे असतं शरीराचं ते कमी होत जातं. तर हे पोटाची जी चरबी आणि स्नायू ह्याचं जे व्यस्त प्रमाण असतं ते सगळ्यात मोठा धोका असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह होऊ शकतो. नेक्स्ट प्लीज. तर ही जी ट्रीटमेंट असते डायबिटीसची त्याच्यामध्ये फक्त शुगर कंट्रोल करण्याकडेच लक्ष दिलं जात नाही, तर शुगर सोबत तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल चेक केलं जातं, ब्लड प्रेशर चेक केलं जातं आणि त्याच्यासोबत ट्रीटमेंट अशा पद्धतीने डिझाईन केली जाते की तुम्हाला वजनासंदर्भात फायदा मिळावा. म्हणजे लॉंग टर्म मध्ये जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्याच्यात तुम्हाला डाएट, एक्सरसाइज, त्याच्यासोबत वजनावरती नियंत्रण राखणं आणि याच्यासोबत जर का तुम्हाला रक्तदाब असेल, रक्तातील चरबीचं प्रमाण म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर ह्या सगळ्यांचं ट्रीटमेंट करून पुढे तुम्हाला हार्ट डिसीज किंवा एखादं डायबिटीस रिलेटेड कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ नये ह्याच्या पद्धतीची ती प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट असते. नेक्स्ट प्लीज. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की निरोगी जीवन पद्धती, आहार नियमन म्हणजे पोर्शन कंट्रोल. पोर्शन कंट्रोल म्हणजे काय की तुमच्या समोर ताट असतं, ताटामध्ये जेवण जेव्हा वाढलं जातं तेव्हा ते ग्रामीण भागात अजून पण कसं मोजतात की किती चपात्या खातो, 2 चपात्या, 3 चपात्या खातो. आहार जेवणाचं जे प्रमाण आहे ते चपात्यांमध्ये मोजणं ही चुकीची संकल्पना आहे. चपाती, भात हे जे असतं हे कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यातून तुम्हाला एनर्जी मिळते, पण जे जर तुम्ही युटिलाइज करत नसाल, ते बर्न होत नसेल कार्बोहायड्रेट्स तुमचं, तर त्याच्यात तुमच्या शरीरामध्ये फॅट बनतं आणि त्याने वजन वाढतं. तर आहारामध्ये जे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असतं ह्या सगळ्यांचं प्रमाण 25 ते 30%, मॅक्सिमम 40%, डिपेंड की शारीरिक कष्ट किती आहेत तुमचे. बैठक काम असलेल्या माणसाला प्लेटमधला 1/4 पोर्शन कार्बोहायड्रेट्सचा पुरतो, म्हणजे 4 चमचे भात आणि 1 चपाती पुरते, खास करून रात्रीच्या जेवणाला. जास्ती पोर्शन जो पाहिजे तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये डाळी, उसळी, भाज्या, कडधान्य आणि फ्रेश डेअरी प्रॉडक्ट्स. फ्रेश डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे चीज किंवा दही, ताक अशा पद्धतीचे जे डेअरी प्रॉडक्ट्स असतात, तर हे पोर्शन तुमचं जास्ती पाहिजे आहारामध्ये आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जे आहे ते आहारामध्ये कमी पाहिजे. अशा पद्धतीने जर का आहार तुम्ही ठेवला, पोर्शन कंट्रोल ठेवला, तर वजन नियंत्रणामध्ये राहण्यात फायदा मिळतो. प्रक्रिया केलेलं अन्न शक्यतो टाळायचं. प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजे जे पण अन्न शेतातून निघून फॅक्टरीत जातं आणि मग तुमच्याकडे येतं ते सगळं प्रक्रिया केलेलं अन्न असतं. म्हणजे नूडल्स, पास्ता, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स, जे पण डायरेक्टली फीड टू प्लेट येत नाहीये, दॅट इज प्रक्रिया केलेलं अन्न, तर ते जेवढं शक्य आहे तेवढं टाळायचं. त्याच्यासोबत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. आता एक्सरसाइज म्हणजे बरेच जी संकल्पना असते एक्सरसाइजची ती पण बदलणं गरजेचं आहे. चालणे हा व्यायामाच्या नावाखाली केलेला एक टाइमपास आहे. नुसतं चालणे म्हणजे व्यायामामध्ये मोडत नाही. मी रोज सकाळी जातो 3 तास चालून येतो, त्या व्यायामाला काही अर्थ नसतो. जो व्यायाम असतो तुम्ही दिवसाचा 30 ते 35 मिनिटे चांगला व्यायाम करा, त्याला क्वालिटी एक्सरसाइजेस म्हणतात, ते महत्वाचं असतं. आणि क्वालिटी एक्सरसाइजेस मध्ये सगळ्यात महत्वाचं कार्डिओ. कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे जे तुम्ही वॉकिंग म्हणता, वॉकिंग आहे ते ब्रिस्क वॉकिंग झालं पाहिजे, फास्ट वॉकिंग. फास्ट वॉकिंग मध्ये तुम्हाला थोडासा दम लागला पाहिजे, धाप लागली पाहिजे, घाम आला पाहिजे, अशा पद्धतीच्या वॉकिंगला ब्रिस्क वॉकिंग म्हणतात. तर ते कॅलरी बर्न करायला मदत करते. त्याच्यासोबत जे पोहणे असतं, सायकलिंग, रोप स्किपिंग. रोप स्किपिंग एक सगळ्यात उत्तम व्यायाम आहे जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि कोणीही करू शकतं. रोप स्किपिंग अशा ह्याच्यात जे व्यायाम असतात त्यांनी खूप सारे कॅलरीज जे आहेत ते तुम्ही बर्न करू शकता आणि त्याच्यामुळे तुमची फिटनेस वाढीला लागते. म्हणजे तुम्ही 15-20 मिनिटं जरी हे व्यायाम केला दिवसाचा
तरी तुम्हाला फिट असल्याची भावना वाढीस लागते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. त्याच्यासोबत जसं मी सांगितलं की जे पोटाची चरबी आणि स्नायुमान ह्याचं जे व्यस्त प्रमाण असतं शरीरामध्ये ते बदलणं गरजेचं असतं. जेव्हा तुमचे कार्डिओ एक्सरसाइजेस तुम्ही करता तर बॉडी जी कॅलरीज बर्न करते ते कॅलरीज बर्न करण्यासाठी तेवढं स्नायुमान पण असणं गरजेचं असतं. त्यामुळे असं नाहीये की तुम्हाला वजनाचा व्यायाम करायचा जिममध्येच जायला पाहिजे असं नाहीये. जे तुमचं वय आहे, आता 30 ते 40च्या दरम्यानचा डायबिटीसचा पेशंट आहे तो 4 किलोच्या डंपेल्सनी सगळ्या स्नायूंचे व्यायाम घरी करू शकतो 20 मिनिटांमध्ये. 40च्या पुढच्या आहेत ते कमी वजन वापरू शकतात 2 ते 3 किलो. 60-70चे पेशंट असतात ते थेराबँड्स वापरतात म्हणजे जे स्ट्रेचिंग बँड्स असतात ते. तर त्याच्यामध्ये जो गोल असतं ते मसल बिल्ड करण्यासाठी नसतो पण मसलचं टोन मेंटेन ठेवलं पाहिजे. म्हणजे जे जे तुमचे मसल्स आहेत दोज आर पॉवर हाऊसेस म्हणजे ते एनर्जी बर्न करत असतात कायम. तर ते मसलचा टोन तुम्ही फायबर्स मेंटेन ठेवले तर तुमची जी एनर्जी आहे ती जास्त चांगल्या प्रकारे युटिलाइज होते, जास्त चांगल्या प्रकारे बर्न होते. म्हणून जे कॉम्बिनेशन एक्सरसाइज आहेत कार्डिओ एक्सरसाइजेस आणि त्याच्यासोबत वेट एक्सरसाइजेस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट प्लीज. तर आता जेव्हा निदान झालेलं असतं डायबिटीसचं तेव्हा हा कॉमन क्वेश्चन असतो की आत्ता काहीच त्रास नाहीये, मी अजिबात गोळी खाणार नाहीये, गोळ्यांचं मला आवडत नाही, आमच्या खानदानात बापजादाने कधी गोळी खाल्ली नाही, मी पण खाणार नाही, काय काय होईल, मला काय प्रॉब्लेम आहे सांगा पुढे. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. युजली पहिल्यांदा काही होत नाही 4-5 वर्ष. आता इथे बसलेल्यांपैकी कुणाला डायबिटीस असेल 200-250 शुगर असू शकते, काही त्रास होत नाही 200-250 शुगरला. 200-250 शुगर घेऊन पण तुम्ही फिरू शकता आरामात. पण जेव्हा बॉडीची सामावून घेण्याची क्षमता संपते, मोमेंट तुमचं डायबिटीस बेकाबू व्हायला लागतं, त्याच्यानंतर ऑलरेडी जे डॅमेज झालेलं असतं ऑर्गन्सला ते एक एक करून उफाळून येऊ लागतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की सडन कार्डियक डेथ म्हणजे एकदा रात्री झोपले किंवा सडनली छातीत कळ आली आणि जागेवरती गेले. त्यावेळेस कधी शुगर किंवा ब्लड प्रेशर चेक केलं तर शुगर त्यांची खूप हाय भरलेली असते अशा वेळेस. तर अनडायग्नोज डायबिटीस पण एक खूप महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सडनली माणसाला कुठलंही कॉम्प्लिकेशन किंवा सडन कार्डियक डेथ पण होऊ शकते. त्यामुळे जेव्हा कॉम्प्लिकेशन्स सुरू होतात डायबिटीसचे, जेव्हा जसं हार्ट अटॅक आला किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आला, डोळ्याचं रेटॅनोपॅथी झालं, त्याच्यानंतर डायबिटीसची ट्रीटमेंट आता व्यवस्थित घ्यायलाच पाहिजे. पण त्याच्यानंतर युअर ऑन अ डॅमेज लिमिटेशन. डॅमेज लिमिटेशन म्हणजे ऑलरेडी काही हिस्सा ऑर्गनचा म्हणजे काही प्रमाणात डॅमेज झालेला आहे, तिथून पुढे पण ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, बट यू आर ऑलरेडी ऑन अ डॅमेज लिमिटेशन. पण त्या लेवलपर्यंत पण आपल्याला जायचं नाहीये, प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्येच ठेवायचं आहे. कुठलंही ऑर्गन तुमचं लॉंग टर्ममध्ये डॅमेज होऊ नये ह्याच्यासाठीच ट्रीटमेंट घ्यायची. तर त्याच्यासाठी रक्तातली साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल हे 3 घटक फार कंट्रोल करणं, नियंत्रित करणं फार महत्त्वाचं आहे. याच्यापुढे जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग कशासाठी करतो की गाडी आपण लॉंग रनला जाताना कुठे बंद पडू नये. रात्रीतून येताना मग जवळ गाडी बंद पडली तर त्यावेळेस सर्व्हिसिंगवाल्याला फोन करून काही अर्थ नसतो, चालत यावं लागतं किंवा गाडी मागवावी लागते. तर ती गाडी बंद पडू नये म्हणजे शरीर बंद पडू नये तसं तुमचं सर्व्हिसिंग आहे ते डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करणं. नेक्स्ट प्लीज. आणि हे थोडक्यात डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे खूप काळ जर का मधुमेह अनियंत्रित राहिला तर त्याच्याने जे दुष्परिणाम होतात शरीरावरती ते त्याच्यात सगळ्यात धोकादायक म्हणजे व्हॅस्क्युलर इव्हेंट्स. व्हॅस्क्युलर म्हणजे हार्ट, जिथे जिथे रक्त सप्लाय असतो, हार्टला रक्त सप्लाय असतो त्या धमन्या बंद पडल्या तर हार्ट अटॅक, आणि ब्रेनला रक्त पुरवठा करणारी धमनी बंद पडली तर स्ट्रोक येऊ शकतो. हे 2 खूप डेव्हस्टेटिंग कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीसचे. त्याच्यासोबत किडनी रिलेटेड डिस्फंक्शन. किडनी डिस्फंक्शनमध्ये मॉर्बिडिटी खूप वाढते, म्हणजे जी पीडा होते पेशंटला, रिकरंट डायलिसिस करावं लागतं, पेशंट खंबून जातो, अशा पद्धतीची जी पीडा होते ते किडनी डिसीजपर्यंत जाऊन द्यायचं नसतं डायबिटीस. सोबत रेटॅनोपॅथी किंवा न्यूरोपॅथी म्हणजे नसांवरती परिणाम, हे सगळे दुष्परिणाम खूप काळ अनियंत्रित राहिलं तर होऊ शकतं. म्हणजे आता डायबिटीस डिटेक्ट झाले उद्या लगेच खूप कॉम्प्लिकेशन होतील असं नसतं. साधारण कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप व्हायला अशा पद्धतीचे 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. तो पण जर का मधुमेह अनियंत्रित असेल तर. मधुमेह नियंत्रित ठेवला तर ह्याच्यापैकी बरेचसे कॉम्प्लिकेशन होत पण नाहीत पेशंटला, आणि 15-20 वर्ष पण विदाऊट कॉम्प्लिकेशन पेशंट चांगलं आयुष्यमान व्यतीत करू शकतो. नेक्स्ट प्लीज.
जे डायबिटीसची ट्रीटमेंट असते, उपचार पद्धती, त्याच्यामध्ये 2 पद्धतीच्या मेडिसिन्स असतात. तर मेडिसिन्स बद्दल एक असतं स्ट्रॉंग गोळी द्यायची नाही, मला स्ट्रॉंग गोळी सहन होत नाही. ते स्ट्रॉंग गोळी आणि लाईट गोळी. तर स्ट्रॉंग गोळी जी असते ती शरीरातल्या इन्सुलिनचा सप्लाय वाढवणारी गोळी असते. पण काही लोकांना अशा पद्धतीच्या गोळींची आवश्यकता असते की ज्यांची शुगर खूप हाय असते. अशा गोळ्या जास्त समर्थपणे रक्त शर्करा नियंत्रित करतात. आणि काही सौम्य गोळ्या पण असतात की जे शरीराचा फक्त इन्सुलिन प्रतिकार जो असतो तो कमी करायला मदत करतात, म्हणजे थोडक्यात तुमचं वजन कमी करायला मदत करतात. तर अशा गोळ्यांचं युजली कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट प्लीज. आणि युजली जे गैरसमज असतात की ते गोळीची भीती वाटणे, गोळी स्ट्रॉंग असते, सहन होत नाही, इतक्या गोळ्या खाऊन किडनी खराब होते, अशी कुठलीही गोळी मार्केटमध्ये येत नाही. ॲटलिस्ट ॲलोपॅथीमध्ये अशी कुठलीही गोळी मार्केटमध्ये येत नाही की जिच्यावर 10 ते 15 वर्ष रिसर्च झालेला नसतो. US FDA म्हणजे जी अमेरिकेची फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तिथे त्या गोळीवरती 5 वर्ष पहिल्यांदा प्रयोग होतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये येते. मार्केटमध्ये त्याचं पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स होतं. डायबिटीसच्या मेडिसिनबद्दल सांगतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटतं की ही सेफ आहे तेव्हा तिला परवानगी दिली जाते. त्यामुळे अशी कुठली गोळी मार्केटमध्ये नसते की जी लॉंग टर्म खाल्ल्याने तुमची किडनी खराब होईल. हा, पण तुम्ही लॉंग टर्म तुमचं HbA1c वाढलेलं असेल, डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल तर किडनी 100% खराब होऊ शकते. बऱ्याच वेळा काय होतं की किडनी खराब व्हायला आणि सोबत डायबिटीसची गोळी चालू करायला, कावळा बसायला, खांदे तुटायला, गाठ पडते आणि असं वाटतं की गोळीमुळे किडनी खराब झाली. तर गोळीमुळे कुठल्या किडनी खराब होत नाही. आणि आयुष्यभर घ्यावी लागते. काही प्रमाणात तथ्य आहे, पण जे रिलेटिव्हली यंग डायबिटीस असतात, ज्यांचं वय 30-40च्या आसपास आहे, चांगल्या प्रकारे जर का वजन कमी केलं, नियंत्रणात ठेवलं तर गोळी बंद पण होऊ शकते. माझे काही पेशंट्स आहेत पुण्यामध्ये 3-4 ज्यांना आता डायबिटीस पूर्णपणे काबूमध्ये आहे, फक्त आहार आणि व्यायामाच्या साह्याने. नेक्स्ट प्लीज. आणि इन्सुलिनच्या बाबतीत जेव्हा आपण सांगतो पेशंटला, ते अशा पद्धतीने पळून जातात. ते डॉक्टर पण नको आणि इन्सुलिन पण नको अशा पद्धतीचं. पण नेक्स्ट स्लाइड. तर इन्सुलिन काही परिस्थितीमध्ये एकमेव मधुमेह विरोधी औषध असतं. जसं मी सांगितलं की टाईप 1 डायबिटीस, तिथे इन्सुलिनला पर्याय नसतो. इन्सुलिन बनणारी फॅक्टरीज जिथे अस्तित्वात नसते तिथे तुम्ही कामगार पाठवून काही करू शकत नाही. त्यामुळे टाईप 1 डायबिटीसमुळे मध्ये तुम्हाला इन्सुलिनच घ्यावं लागतं. गरोदरपणातला मधुमेह हा थोडासा वेगळा असतो, त्यावेळेस पण इन्सुलिन घ्यावं लागतं. आणि जेव्हा काही ऑर्गन डॅमेज झालेलं असतं, जेव्हा बाकीच्या गोळ्या सेफ नसतात, त्यावेळेस पण इन्सुलिनचाच पर्याय अवेलेबल असतो. नेक्स्ट प्लीज. आणि इन्सुलिन बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जे पलीकडचं पिक्चर आहे ती टाईप 1 डायबिटीस झालेली मुलगी आहे. आणि जेव्हा बँटिंग शास्त्रज्ञांनी इन्सुलिनचा शोध लावला आणि जेव्हा त्या मुलीला इन्सुलिन देण्यात आलं, त्याच्यानंतरचं हे पिक्चर आहे. तर जेव्हा टाईप 1 डायबिटीसचे पेशंट्स अक्षरशः खंगून मरायचे, म्हणजे खंगून मृत पावायचे, त्या काळामध्ये इन्सुलिन जेव्हा शोधण्यात आलं किंवा इन्सुलिन लॅबमध्ये बनवण्यात आलं, तेव्हा ते एक प्रकारची संजीवनी मानली गेली अशा पेशंटसाठी. पण जसं व्हॅक्सिन सारखं येते की कोविड आला, कोविडच्या पहिल्या वेळमध्ये सगळेजण व्हॅक्सिन कधी येणार, जेव्हा व्हॅक्सिन आल्यावरती आता आम्हाला नाही घ्यायचं. तर इन्सुलिनचं थोडक्यात तशा पद्धतीचं आहे की ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट बिकम्स विलन. नेक्स्ट प्लीज. आणि जे तुम्हाला आता वेगवेगळ्या सोशल मीडियातून, पत्रकातून अशा पद्धतीचे जाहिराती येत असतील की तुमचं 15 वर्षाचा डायबिटीस रिव्हर्स करतो, 10 वर्षाचा डायबिटीस रिव्हर्स करतो, हे सगळं ऑलरेडी वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालेलं आहे. म्हणजे तिथे लोकांना गंडे घालून झालेले आहेत डायबिटीस रिव्हर्सलचे. तर डायबिटीस रिव्हर्स होत नाही. काही काळासाठी तो सुप्तावस्थेत जाऊ शकतो आणि सुप्तावस्थेत घालवू शकतो. नेक्स्ट प्लीज. त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं जे जीवनमान आहे त्याच्यामध्ये खूप भीषण बदलाव केले जातात. लो कॅलरी डाएट दिलं जातं, एक्सरसाइज दिला जातो, त्याच्यात आपोआप तुमचं वजन कमी होतं, पोटाचा घेर कमी होतो, चरबी कमी होते. अशा वेळेस मग तुमच्या शरीराची जी इन्सुलिन बनण्याची क्षमता आहे ती काही काळासाठी तुमची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी राहते. पण ते जे आहारशैलीतले बदल आहेत ते तुम्हाला लाईफ लॉंग फॉलो करायला लागतात आणि ते जे वजन आहे ते तुम्हाला लाईफ लॉंग मेंटेन ठेवावं लागतं, तरच तुमचं डायबिटीस विदाउट मेडिसिन मेंटेन राहू शकतो. त्याला आपण सुप्तावस्था म्हणतो, रिमिशन म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. रिमिशन जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षापर्यंत राहू शकतं मॅक्सिमम. बरीच लोक 6 महिन्यामध्येच त्याच्यातून बाहेर येतात आणि डायबिटीस पुन्हा उफाळून वर येतो. नेक्स्ट प्लीज. आणि त्यामुळे हे दिस इज नॉट अ सायंटिफिक मेथड, म्हणजे सायन्सने अप्रूव्ह केलेली मेथड नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या याला बळी पडू नका. जे पण मधुमेह नियंत्रणासाठी तुम्ही मेथड वापरताय, डाएट, एक्सरसाइज असेल, मेडिसिन्स असेल, त्याचं एकमेव उद्दिष्ट हे पाहिजे की चिरंतन नियंत्रण.
म्हणजे कायमस्वरूपी तुमचं मधुमेह कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. आणि मधुमेह कंट्रोल असण्याचं एकमात्र जे टेस्ट असते ती HbA1c, फास्टिंग पोस्ट ब्रँडिंग, म्हणजे फास्टिंग PP करून त्याच्याने तुम्ही सांगू शकता नाही, किंवा ते बोटावरती शुगर चेक करतात कुठे गेले की डॉक्टर, हा 104 आहे नॉर्मल आहे जावा घरी, त्याच्यावरती नाही सांगू शकता. HbA1c ची जी टेस्ट असते ती 7% आत कायमस्वरूपी मेंटेन राहणार, तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये ते मधुमेह ट्रीटमेंटचा फायदा मिळतो, किंवा तरच ते मधुमेहाची ट्रीटमेंट करणं फायदेशीर ठरतं. युजली जे जीवनशैली औषधोपचार ह्याच्याद्वारे मधुमेहावर नियंत्रण मिळवणं खूप सहजरित्या शक्य असतं, पण त्याचा बाऊ करायचा नाही की मला गोळीच नाही खायची, हेच नाही खायचं. जे बॅलन्स्ड आहे, डाएट, एक्सरसाइज, त्याच्यासोबत मेडिसिन, ह्याचा बॅलन्स राखून तुमचं मधुमेह कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये फॉलोअप्स आणि रेग्युलर HbA1c चं चेकिंग फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यानुसार जर का व्यवस्थित कंट्रोल राहिला तर युजली तुम्हाला लॉंग टर्म मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स त्याचे डेव्हलप होत नाही. नेक्स्ट प्लीज. ठीक आहे, थँक्यू. अँड क्वेश्चन आन्सर्स असतील. धन्यवाद डॉक्टर हर्षल राजे नेतृत्वरे. आपण साखरेचे प्रकार, मधुमेहाचा अचूक निदान व चाचण्या, आहार, व्यायाम, औषधोपचार, मधुमेहाची लक्षणे बॉडीमध्ये, त्याच्यामुळे पण मधुमेह बळावून यायचा. त्याच्यासोबत स्टिरॉइड्स वापरले जायचे, त्याच्यामुळे मधुमेह व्हायचा. तर आणि बऱ्याच पेशंट्सना अनडायग्नोस्ड डायबिटीस असायचा, म्हणजे ऑलरेडी बॉर्डरलाईन असेल किंवा अनडायग्नोस्ड असेल असा डायबिटीस असेल. तर रुबीमध्ये जेव्हा पहिली आणि दुसरी लाट चालू होती तेव्हा आम्ही जे पण पेशंट कोरोनाच्या उपचारासाठी ॲडमिट होत होते त्यांच्या सगळ्यांचं आम्ही HbA1c करायचो, म्हणजे की तुमच्या मागच्या 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर काय आहे ते त्याच्यातून लक्षात यायचं. आता ज्यांचं HbA1c नॉर्मल असायचं त्यांना युजली जो डायबिटीस व्हायचा तो टेम्पररी असायचा, तो तेवढा पुरता राहून नंतर जसं कोरोना इन्फेक्शन किंवा स्टिरॉइडचे डोस कमी होत जातील तसं तो निघून जायचा. तर ज्यांना HbA1c प्री डायबिटीस किंवा डायबिटीस रेंजमध्ये असायचं त्यांना तो ऑलरेडी डायबिटीस आहे तो अजून जास्त प्रमाणात बळावून यायचा आणि पुढे पण त्यांची गोळी किंवा मेडिसिन चालू राहायची. आता तुमच्याकडे बेसलाईन HbA1c नसेल, म्हणजे जेव्हा कोरोना झाला त्यावेळेस HbA1c जरी नसेल तर त्याच्यानंतरचं जे फ्रिक्वेंट फॉलोअप्स असतात त्याच्यामध्ये 3-3 महिन्याला तुम्ही ते HbA1c बघू शकता. आणि जर का ते नॉर्मल राहत असेल तर जे मेडिसिन्स आहेत त्याची ताकद हळूहळू कमी करत विदाऊट मेडिसिन जर का शुगर्स मेंटेन किंवा HbA1c मेंटेन राहत असेल तर याचा अर्थ की तो डायबिटीस होता तो तुमचा टेम्पररी किंवा ट्रान्झिएंट पद्धतीचा होता. रेमडेसिवीर आणि स्विमिंग हा जो व्यायाम प्रकार सांगितला आता, सायकलिंग आणि स्विमिंग, कमीत कमी स्विमिंग आणि सायकलिंग केलं पाहिजे, जेणेकरून आता सायकलिंग मध्ये जास्तीत जास्त मी नॉनस्टॉप 100 किलोमीटर सायकलिंग करतो. मग ते एकदा सायकलिंगवर बसल्यानंतर 100 किलोमीटर गेल्यानंतर सायकलवरून उतरतो. त्याचप्रमाणे स्विमिंग सुद्धा नॉनस्टॉप 4-4, 5-5 तास स्विमिंग करतो, जेणेकरून तळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये उडी टाकल्यानंतर विहिरीमध्ये दुपारी 12 वाजता पाण्यामधून बाहेर येतो. ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी थोडंसं पुढे या. राऊत सर, इथं मध्यभागी थांबून आपण त्यांना पुढे बोलवा. माईकची रेंज त्या ठिकाणी पोहोचत नाही, आवाज व्यवस्थित येत नाही. कार्डिओलॉजी अमेरिकन हार्ट असोसिएशनने रिकमेंड केलं. म्हणजे बेसिकली तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ माझं वजन जर 65-70 किलो आहे, मला ते मेंटेन करायला मला जे रेग्युलर डाएट आहे ते घेऊन 35 ते 40 मिनिटाचा एक्झरसाइज, फास्ट चालणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं, ह्या एक्झरसाइजेसमध्ये बेसिकली स्पेल करायचं आहे. स्पेल म्हणजे ॲट ए स्ट्रेच तुम्हाला 35 मिनिटं चालायचं नाही आहे, 10 ते 15 मिनिटाचे तुम्ही ब्रिस्क वॉकिंगचे स्पेल करू शकता. माझ्याकडे जर स्ट्रेस टेस्टला जी व्यक्ती होती ते जास्तीत जास्त मी ऑब्झर्व केलं आहे की आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीला 12 मिनिटाच्या वर चालता आलेलं नाही. म्हणजे बेसिकली काय की जी कन्सिस्टन्सी आहे फास्ट चालण्याची ती महत्त्वाची आहे. फास्ट चालणं महत्त्वाचं आहे. मग तुम्ही 10-15 मिनिटाचे स्पेल केलं तर चालतात. असं काही नाही आहे की तुम्हाला एका मिनिटात म्हणजे एका दमामध्ये सगळं कम्प्लीट करायचं. सरांचा जो एक्झरसाइज तो खूप एक्स्ट्रॉर्डनरी आहे. 5 व्यक्तींचा व्यायाम ते एकटाच करता येते.
तर मला वाटतं की एवढा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्या वयामध्ये करू नये. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याला हेल्दी राहायचं त्यापासून इजा होऊ नये. कारण काही आजार आहेत ते ओव्हर एक्झर्शनशी संबंधित आहेत. जसं की एवढा एक्झर्शन केल्यानंतर हायड्रेशन मेंटेन न होणं, अचानक रक्तवाहिन्या फाटणं, अशा गोष्टी होण्याची शक्यता असते. म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो की जिमचे एक्सरसाइजेस करताना सगळ्यात झाले अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपल्याला बेसिकली जे व्यायाम करायचे ते शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला बॉडी बिल्डर बनायचं नाही या वयामध्ये. सर नमस्ते. नमस्ते डॉक्टर साहेब. आपण जी लिपिड प्रोफाईल आहे ते त्याच्यामध्ये रेशिओ असतो HDL LDL, बॅड कोलेस्ट्रॉल गुड कोलेस्ट्रॉल, बरोबर आहे का? त्यासाठी काही वेळा लिपिड कार्ड ट्रीटमेंट दिली जाते. पण ती लिपिड कार्ड ट्रीटमेंट डायग्नोज होऊन त्यागात हा गैरसमज आहे. तर त्याच्यामुळं बॅड कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नॉर्मल येऊ शकतो. लिपिड प्रोफाईल आहे ती काही न खाता केली चांगली का खाल्ल्यानंतर केली चांगली? अजून एक प्रश्न असा की सकाळी 6 वाजता तलावात उडी मारली आणि 12 वाजता बाहेर शाळेत कधी जायचं? आणि मुलं डॉक्टर इंजिनियर कशी व्हायची? म्हणजे माझा प्रश्न तर सर कसा आहे, एक प्रश्न आहे, आणखी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्या सर्वांच्या शंका समाधानासाठी माननीय श्री संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नियोजनातून हा सुंदर असा कार्यक्रम साकारलेला आहे. आणखी आपल्या आरोग्यविषयक बंधू भगिनी आपणाला विनंती आहे, जर काही प्रश्न असेल तर कृपया विचारा. प्रोफाईलबद्दल जे संकल्पना, लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे वेगवेगळे घटक असतात. कोलेस्ट्रॉलमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, HDL LDL, आणि ट्रायग्लिसराईड असतं ते वेगळं असतं, ते म्हणजे रक्तातली चरबी मेजर केली जाते. फास्टिंगमध्ये लिपिड प्रोफाईल करण्याची संकल्पना एवढ्यासाठी असते की जे ट्रायग्लिसराईड्स असतात रक्तातले, ते तुम्ही काय खाल्लंय लास्ट त्याच्यावरून ते ट्रायग्लिसराईड्स कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे लिपिड प्रोफाईलला आधी असं संकल्पना होती की 12 तासाचं फास्टिंग लागतं लिपिड प्रोफाईलसाठी की ट्रायग्लिसराईड्स नॉर्मल येतात. ट्रायग्लिसराईड जर का वाढलेले आले तर ते बाकी LDL HDLच्या लेवल्स फॉल्सली हाय किंवा लो देऊ शकतात, म्हणून ते गरजेचं होतं. न्यूअर कन्सेप्टनुसार असं आहे की जर का तुमचं फास्टिंग जरी नसेल आणि ट्रायग्लिसराईड लेवल्स त्या लिपिड प्रोफाईलमध्ये नॉर्मल असतील तर बाकीची जी लिपिड प्रोफाईल आहे कोलेस्ट्रॉल HDL LDL ती ग्राह्य धरली जाते, म्हणजे त्या तुमच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे. त्यामुळे आता नॉन फास्टिंग लिपिड प्रोफाईलची पण संकल्पना आहे, त्याच्यामध्ये नॉन फास्टिंग पण तुम्ही करू शकता. जे रेशोची संकल्पना आहे ती आता गेलेली आहे. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू महत्त्वाची असते. LDL कोलेस्ट्रॉलची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जी असते ती पर्सन टू पर्सन डिफर केली जाते. आता जसं एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेला ऑलरेडी, त्याचं सरांनी सांगितल्याप्रमाणे 70च्या खाली ठेवावी लागते LDL. ज्याला रिस्क आहे हार्ट होण्याची किंवा डायबिटीस आहे त्याची 100च्या खाली ठेवायचा प्रयत्न केला जातो, ते गोळ्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यामध्ये एक गमतीची गोष्ट अशी असते की जे LDL कोलेस्ट्रॉल आहे दॅट इज ॲब्सोल्यूट बॅड कोलेस्ट्रॉल. जे डॉग्स असतात मग कुत्री, त्या कुत्र्याला कधी हार्ट अटॅक आल्याचं ऐकलंय का तुम्ही? कारण कुत्र्यांमध्ये LDL कोलेस्ट्रॉल असतं, त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जे LDL पार्टिकल्स कॅरी करत नाही. तर निव्वळ कन्सेप्ट असे की जेवढं तुमचं LDL कोलेस्ट्रॉल कमी आहे रक्तातलं तेवढं तुम्हाला प्रोटेक्शन जास्त राहतं रेशोपेक्षा. त्यामुळे LDL कोलेस्ट्रॉलला असं आता तुमचं एखाद्याचं 30 असेल तर माझं खूप कमी आहे म्हणून शो करण्यासारखं काही नसतं त्याच्यात. जेवढं कमी LDL कोलेस्ट्रॉल असतं तेवढं तुमचं प्रोटेक्शन हार्टसाठी तरी ॲटलिस्ट जास्त असतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जसं की डायबिटीजचे सिम्पटम असतात, ब्लड प्रेशरचे सिम्पटम असतात, तसे कोलेस्ट्रॉलचे काही सिम्पटम नसतात. म्हणजे तुम्हाला रक्त तपासायचंच आहे कोलेस्ट्रॉल आहे की नाही बघण्यासाठी, आणि एकदा का कोलेस्ट्रॉल तपासलं तर ते तुम्ही 3 ते 6 महिन्याच्या अंतरानं तपासायचं. म्हणजे एक महिन्याला जाऊन कोलेस्ट्रॉल तपासायची गरज नाही. एकच कोलेस्ट्रॉल लेवल, उदाहरणार्थ 40 वर्षाचा व्यक्ती ज्याला डायबिटीज ब्लड प्रेशर नाही आहे, वजन नॉर्मल आहे, ब्लड प्रेशरच्या गोळ्या खात नाही, त्याचं कोलेस्ट्रॉल LDL कोलेस्ट्रॉल 110 आहे. आणि तोच व्यक्ती 40 वर्षाचा व्यक्ती ज्याला डायबिटीस आहे आणि ज्याला हृदयाचा आजार आहे, तर 110 कोलेस्ट्रॉललाही तुम्हाला गोळ्या घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला डायबिटीस ब्लड प्रेशर हृदयविकार नसलेल्या त्याच वयाच्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉलची गोळी घेणं गरजेचं नाही. तर एकच नॉर्मल म्हणजे जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती तुमच्या आजारानुसार, तुमच्या वयानुसार, तुमच्या वजनानुसार, ब्लड प्रेशरनुसार व्हेरी होऊ शकतो. म्हणजे असं नेसेसरी नाही आहे की दोघांचे रिपोर्ट एकसारखे असताना ह्याला गोळी आहे त्याला नाही, असं नाही.
2018 मध्ये पहिल्याचा मायनस तो घेऊन गेला साधारण 8 ते 10 सेकंद असेल. माझ्या बाकीच्या सगळ्या टेस्ट केल्या, म्हणजे ब्रेन्स वगैरे टेस्ट केली, ब्लडची टेस्ट केली, सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आले. पण मला त्याचं काही कारण कळलं नाही की मला तो स्ट्रोक कशामुळे आला. आणि सध्या मला ॲस्पिरिन 150 आणि डॅक्झिन 50 हे गोळ्या चालत आहेत. ह्या बंद होतील का पुढे? आता बेसिकली जे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणतो ह्यामध्ये पॅरालिसिसचा आजार असेल. आता तुम्हाला जो आजार आहे तो स्ट्रोकचा आजार आहे, त्याला ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असं म्हणतात. आणि किंवा दुसरे आजार असतात, पायाच्या रक्तवाहिन्याचे आजार, हृदयाच्या रक्तवाहिन्याचे आजार, किडनीच्या रक्तवाहिन्याचे आजार. हृदयाच्या रक्तवाहिन्याचे आजार म्हणजे हार्ट अटॅक आणि ब्लॉकेजेस असतात. ह्या आजारामध्ये एकदा का ह्या आजारांचं निदान झालं तर ॲस्पिरिनची गोळी 75 मिलीग्रॅमची तुम्हाला आयुष्यभर खाणं गरजेचं आहे. आणि जो मेजर इव्हेंट म्हणजे तुम्हाला पॅरालिसिस आल्यानंतर दुसरी रक्तपातळ व्हायची गोळी, कोलेस्ट्रॉलची गोळी सुद्धा खाणं गरजेचं आहे. पॅरालिसिस येऊन गेलेल्या व्यक्तीला किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या व्यक्तीला तुमचं LDL कोलेस्ट्रॉल 70पेक्षा कमी आयुष्यभर तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली ते एक महत्त्वाचं आहे. आता काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोजता येत नाही, जसं की तुमचा स्ट्रेस लेवल असेल, तुमची पर्सनॅलिटी असेल, तुमचं बॉडी हॅबिट असेल. ह्या काही गोष्टी आहेत त्याला आपल्याला कोणतं मोजण्याचं येत नाही. आपण ब्लड प्रेशर मोजू शकतो, शुगर मोजू शकतो, कोलेस्ट्रॉल मोजू शकतो, पण बाकीच्या ज्या न मोजता येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा कंट्रोल होणं तेवढंच गरजेचं आहे. ज्यामध्ये ॲब्डॉमिनल ओबेसिटी असेल, बॉडी फीचर्स असतील, तुमचं एक्झरसाइज करणं रेग्युलरली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बदलायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ॲस्पिरिनची गोळी तुम्हाला आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. तुमचं कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे LDL कोलेस्ट्रॉलचं ते 70पेक्षा कमी ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल तर ते नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. रेग्युलरली व्यायाम, तुमचं वजन नियंत्रित आहे का नाही, तुमचा पोटाचा केअर व्यवस्थित आहे का नाही, या गोष्टीही ठेवणं गरजेचं आहे. एकदा का पॅरालिसिस आला म्हटलं तर तुम्हाला इतर रक्तवाहिन्यांचे आजार म्हणजे हृदयविकाराचा धोका आहे, पुन्हा पॅरालिसिसचा धोका आहे, त्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. पहिला अटॅक येऊन गेला तर त्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. आहारातले बदल सुद्धा करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी 1984 साली माझ्या वडिलांना 54व्या वर्षी अटॅक आलेला होता आणि त्यामुळे ते गेले होते. त्यानंतर माझा मोठा भाऊ, त्याचं वय 36 होते. 2003 साली त्यालाही हार्ट अटॅक आला आणि तोही गेला. त्यानंतर माझी मोठी बहीण साधारणपणे 52-53 वर्षी, तिलाही तिचं मागच्याच वर्षी तिचं ओपन हार्ट सर्जरी झाली. त्यानंतर माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे, त्याची 2 वेळा प्लॅस्टिक करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची ब्लॉकेज ओपन झाली नाही. तर अशी मोठी हिस्ट्री आहे. तर मलाही त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? ॲक्च्युली बऱ्याचदा यामध्ये मी जसं सांगितलं की एखाद्या घरामध्ये कोणाला जर हृदयविकार किंवा पॅरालिसिसचा आजार येऊन गेला असेल तर उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये कोणते तुमचे भाऊ असतील, त्यांना जर वयाच्या 54व्या वर्षी हृदयविकार किंवा पॅरालिसिस येऊन गेला असेल तर तुमच्या तपासण्या वयाच्या 44 म्हणजे त्याच्यापासून 10 वर्ष अगोदर तुमच्या तपासण्या रेग्युलरली वार्षिकरित्या ह्या तपासण्या होणं गरजेचं आहे. तपासण्या म्हणजे काय? ब्लड प्रेशर असेल, तुमचं शुगर लेवल असतील, तुमचं कोलेस्ट्रॉल, तुमचं वजन असेल आणि तुमच्या हृदयासंबंधीच्या तपासण्या म्हणजे हृदयाची सोनोग्राफी असेल, ECG असेल आणि स्ट्रेस टेस्ट. ह्या तपासण्या दरवर्षी करणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला आजार आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नाही, पण ह्या तपासण्या रेग्युलरली केल्या तर हार्ट अटॅक नंतर आजाराचं निदान न होता हार्ट अटॅक येण्या अगोदर आजाराचं निदान होतं आणि त्याच्यामुळे हृदयाला जो होणारा डॅमेज आहे तो आपल्याला टाळते. तर बेसिकली ह्या तपासण्या आपल्या घरात, कुणाला जर तुमच्या घरात 35ला हार्ट अटॅक आला असेल तर कदाचित 25-26 पासूनच इथं त्यांच्या भावंडांनी तपासण्या करणं गरजेचं आहे. व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय जयसिंह मोहिते पाटील, चेअरमन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखाना शंकरनगर, प्रथमतः शतशः दादासाहेबांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांचेही आभार. त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव रणवरे साहेब, सहसचिव खराडे साहेब, माजी सचिव नितीन मामा, तसेच आजचे मार्गदर्शक डॉक्टर संभाजी राऊत साहेब,
डॉक्टर हर्षल एकतपुरे साहेब, संस्थेचे उपस्थित सर्व संचालक मंडळ, विविध शाखातून आलेले शाखा प्रमुख, माझे सर्व शिक्षक, महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, वाद्यवृंदाचे साथ देणारे सर्व कलाकार, हलगेवादक आणि ज्यांनी हे सर्व उपलब्ध केलेलं आहे, पत्रकार बंधू, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि समूह गीतानं या कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा सांगता समारोह सारे जहां से धन्यवाद. प्रथम या सभागृहाच्या बाहेर लस्सीची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण लस्सीचा आस्वाद घ्यावा. प्रथम महिला भगिनी बाहेर जातील. मुख्य प्रवेशद्वाराने चालू सर्वांनी, मुख्य प्रवेशद्वाराने सर्वांनी बाहेर जायचं. आपल्यासाठी थंड पेय लस्सी त्या ठिकाणी ठेवलेली आहे, ते आपण सर्वांनी घ्यायचे आहे.